कर कर. नमस्कार आणि वंदे मातरम. नमस्कार. आजचा आपला शिवरामी वंदिले हे पुष्प 7 आहे. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आता जो आपला अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालाय, त्या निमित्ताने आपल्याकडे ह्या 2 आर्मीतल्या सख्या सगळ्यांची गप्पा मारायला आल्या आहेत. तर सर्वात प्रथम मी बेला गोळे आणि तांत्रिक व्यवस्थापक रागिणी बापट आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. त्यापूर्वी या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग होत आहे आणि ते युट्यूबवर आपण अपलोड करणार आहोत. तर सगळ्यांनी जसं गरजेप्रमाणे किंवा कोणाला पाठवायचं असेल तर नक्की युट्यूबला भेट द्या. याच्या आधीचीही पुष्प आपली तिकडे अवेलेबल आहेत. तसेच सगळ्यांनी माईक म्यूट ठेवा ही विनंती. सर्वात प्रथम या मातृभूमीच्या साहसी आणि अतिशय कर्तबगार सुपुत्रींना त्यांच्या देशप्रेमाबद्दल अभिनंदन आणि देशसेवेबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छिते. मातृभूमीच्या सुरक्षेसाठी काम करणे हे अतिशय मानाचं आणि मनाच्या जवळचं क्षेत्र आहे. मला सांगायला आनंद होईल की माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि आज त्यांचीही मला खास करून आठवण होत आहे. आणि आपल्या बरोबर या सख्या आर्मीतल्या म्हणजे सेवा परमो धर्मा असं आर्मीचं ब्रीदवाक्य आहे. तर त्यांचं आज आपल्यासोबत असणं ही खूपच गौरवाची गोष्ट आहे. आणि अशा वीरांगनांना एक कविता मी समर्पित करते. कविता आहे कवी योगेश यांची. ते काय म्हणतात ऐका. आठवणींच्या जगात आज मी सहजच हरवून गेलो आहे, पण भारत माते तुला रक्षण्या मी निडर होऊन इथे उभा आहे. आठवण त्या मातेची येते जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे, पण त्या मातेस तुला रक्षण्याचे वचन देऊन मी इथे आलो आहे. कुठे खांद्यावर हलकेच माझ्या तो हात मखमली जाणवला आहे, पण भारत माते मला उमगले आईचे दुसरे रूपही तू आहेस. हो, पाहते वाट माझी सखी, तिच्या नजरेत मी आज आहे, पण ती ओढ तुझ्या प्रेमाची मला पुन्हा पुन्हा बोलवते आहे. अनोळखी त्या शत्रू सोबत मी अखेरपर्यंत लढणार आहे, पण सतत मला माझ्या मित्रांची साथ इथेही भासणार आहे. एक सैनिक होऊन जगताना मी तुला कित्येक वेळा वंदन करतो आहे. हे भारत माते तुला रक्षण्या हे आयुष्य माझे मी दिले आहे. तुला रक्षण्या हे आयुष्य माझे मी दिले आहे. तर या दोघींचीही आठवण आली ही जेव्हा कविता वाचली तेव्हा, म्हणून मुद्दाम आपण कविता घेतली. आता खूपच लगेच छान आहे आपण कविता. थँक्यू. लगेचच आपण दोघींची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम आपली पहिली सखी ठाण्यावरनं आहे, कॅप्टन तनुजा काबरे, रिटायर्ड. त्यांनी बीएससी विथ फिजिक्स फ्रॉम रामनारायण रुईया कॉलेजमध्ये त्यांनी बीएससी केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्कूल काउन्सिलिंग फ्रॉम एसएनडीटी कॉलेज मुंबई आणि पीजीडीबीएम फ्रॉम वेलिंकर इन्स्टिट्यूट मुंबई. त्यांचा आर्मी करिअरचे हायलाइट्स ऐकूया. Served in army for 5 years as an adjutant in Rajouri, Jammu and Kashmir during counter-insurgency operations. Selected for Army Marksmanship Unit Mahu for pistol shooting. Contributed in flood relief operations in Binnagudi, Southeast. Retired as a captain from Mahu, Indore as a barrack store officer. Welcome. तनुजा काबरे कॅप्टन, तुमचं वेलकम आहे. सॅल्यूट टू यू. थँक्यू सो मच. आता दुसरी सखी आहे आपली पोर्ट ब्लेअर वरनं बोलतेय. ह्या आहेत मेजर गिरिजा मोहोळकर, रिटायर्ड. बीएससी विथ फिजिक्स फ्रॉम कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी. आर्मी करिअर हायलाइट्स आहेत. गॉट कमिशन्ड इनटू 8 इंजिनियर रेजिमेंट इन द इयर्स 2007 and performed the duties of platoon commander in Dras, Kargil sector for 2 years. Further, she was posted at various locations and performed different appointments in her entire tenure of 10 years. Administrative officer in the military engineering services in New Delhi and Mumbai, barrack and store officer in Pune, and adjutant in the insurgency area of Pattan, Baramulla, Srinagar. Underwent the basic course of mountaineering at Siachen Battle School and scaled Mount Indira Col, height of 6,666 meters, in an all-engineer women officers mountaineering expedition to Siachen Glacier in year 2009. Actively participated in rescue of civilians and was an important member of flood relief operations in Srinagar in 2015.
took release from army after serving for 10 years in 2017. तर लगेचच आपण गप्पा मारायला सुरुवात करू. मी लगेच पहिला प्रश्न विचारते कॅप्टन तनुजा तुम्हाला, की आर्मी ही कोणी जॉइन करावी आणि आर्मीसाठी एज क्रायटेरिया किंवा कोणत्या क्वालिटीज त्या माणसामध्ये हव्यात आणि क्वालिफिकेशनचा काय क्रायटेरिया असतो? आवाज म्यूट आहात. सॉरी. सो जेव्हा आपण आर्मी म्हणू, इट विल बी आर्म फोर्सेस लाईक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनी 3 मिलिटरी. सो मिलिटरी म्हणजे आम्ही जर आपल्याला जॉईन करायचं तर पहिली गोष्ट मुलांसाठी आणि मुलींसाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मुलांसाठी विशेषतः 12वी नंतर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जे NDA आपण म्हणतो पुण्याला जे आहे खडकवासल्याला, तिकडे त्यांना 12वी नंतर जाता येतं. आणि ज्यांना कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे, नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, हेही मुलांसाठी 12वी नंतर ओपन आहे. ज्यांना इंजिनिअरिंग करायचंय पण सैन्यात थ्रू करायचं आहे तर त्यांना ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ते कसं जायचं आपण ते कव्हर करू नंतर. मी फक्त तुम्हाला आता ऑपॉर्च्युनिटी सांगते. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज म्हणून जे हडपसरला आहे पुण्याला, तिथे ज्यांना डॉक्टर बनायची इच्छा आहे, ते सैन्यात जर ज्यांना डॉक्टर बनायचे त्यांना मुलं आणि मुली दोघांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आता होतं असं की बऱ्याच जणांना हे माहित नसतं. आज बाहेर इंजिनिअरिंग करायला जा किंवा मेडिकल करायला जा तर आपल्याला लाखो रुपये टाकावे लागतात ऍडमिशनसाठी आणि त्यानंतर पूर्ण शिक्षण करण्यासाठी. पण हे आहे की जे सैन्या थ्रू हे करतायत इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, त्यांना ऑल फ्री ऑफ कॉस्ट, गव्हर्नमेंट इज बेअरिंग ऑल द कॉस्ट. सो इट्स ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट फॉर द स्टुडंट आफ्टर 12th. प्लस त्यांचा स्टायपंडही चालू होतो, म्हणजे वयाच्या 17व्या ते 18व्या वर्षी तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र होता, फायनान्शियल इंडिपेंडन्स पण मिळतो, प्लस तुम्हाला सैन्याची ट्रेनिंग पण मिळते, मिलिटरी ट्रेनिंग, एव्हरीथिंग इज गिव्हन. प्लस त्याच्यानंतर 4 वर्षांत तुम्ही क्लास 1 गॅजेटेड ऑफिसर होता आणि जे तुम्ही इंजिनियर ऑफिसर होणार किंवा तुम्ही डॉक्टर होणार हे तुम्ही म्हणजे निश्चितच आहे एकदा गेल्यानंतर. सो ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मुलं आणि मुलींसाठी आणखी ऑपॉर्च्युनिटीज आहेत की कुठल्याही स्ट्रीम मध्ये ग्रॅज्युएशन करा. म्हणजे मी माझ्या स्टुडंट्सना पण सांगते, आज तुम्हाला जे आवडते ती स्ट्रीम चूज करा आणि त्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट व्हा. कारण एकतर जो विषय आवडतो त्यामध्ये मी जर ग्रॅज्युएट झाले तर मी मनापासून त्याचा अभ्यासही करेन आणि मला म्हणजे आय कॅन मेंटेन माय पर्सेंटेज ऑल्सो. कारण फर्स्ट क्लास इज कंपल्सरी आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढली असल्यामुळे 70% हल्ली खूप बेसिक झालेलं आहे. सो त्यामध्ये तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स काही केलं तरी तुम्ही जाऊ शकता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये. जर तुम्हाला एअरफोर्स मध्ये आणि नेव्ही मध्ये जायचं आहे तर 12वी सायन्स कंपल्सरी आहे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन. आणि जर तुम्हाला फ्लाईंग मध्ये जायचं आहे तर तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री जास्त तुमची प्रेफरेबल आहे. सो तुम्ही इंजिनिअरिंग बाहेरून जरी केलं तरी पण तुम्ही नंतर तिकडे फॉर्म जर भरला, अप्लिकेशन, इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर करून यू कॅन गो फॉर फ्लाईंग ब्रांच. त्यासाठी एक पायलट बॅटरी ऍप्टिट्यूड टेस्ट, PABT आपण ज्याला म्हणतो, पायलट ऍप्टिट्यूड बॅटरी टेस्ट, सॉरी, ती आयुष्यात एकदाच होते ती टेस्ट फ्लाईंग साठी. आणि जो ती टेस्ट क्लिअर करतो तोच पायलट बनू शकतो किंवा शकतो. तर ती इंटरव्ह्यूच्या दरम्यानच ती टेस्ट. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत मुला मुलींना, ज्या लॉ साठी म्हणा किंवा एज्युकेशन ब्रांच साठी म्हणा, ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जे इंजिनिअरिंग करून जातात त्यांनाही डायरेक्ट एंट्री म्हणजे त्यांना रिटर्न एक्झामिनेशन द्यावी लागत नाही, त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. तर ऍज अन इंजिनियर वेन यू जॉईन देर इज वन ऍडव्हान्टेज की जसं आम्ही ग्रॅज्युएट फिजिक्स मध्ये केलं, म्हणजे any graduate will become captain after 2 years of service. Lieutenant नंतर, फर्स्ट रँक इज लेफ्टनंट, देन कम्स कॅप्टन. सो वी बिकम आफ्टर 2 years of service. पण जे इंजिनियर्स आहेत, जे बाहेरून इंजिनिअरिंग केलं किंवा ज्यांनी सैन्यातून इंजिनिअरिंग केलंय, ते 21 दिवसात त्यांचं प्रमोशन होतं आणि ते लगेच कॅप्टन होतं. सो देन दॅट्स प्रमोशन तुमचं निव्वळ 21 दिवसामध्ये होतं. दॅट्स अन ऍडव्हान्टेज फॉर अन इंजिनियर ऑफिसर. सो ही पण ऑपॉर्च्युनिटी आहे. तर या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ऍक्च्युली बऱ्याच जणांना, म्हणजे स्पेशली मी म्हणेन की मुंबईत राहणाऱ्या आपल्या सगळ्यांना खूप कमी माहिती असते यंगस्टर्सना. कारण आपण इथे कॉर्पोरेट कल्चर वगैरे बघतो तर त्यांना जनरली अशी मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतात आणि त्यांना मॅनेजमेंटचा रोल्स जनरली समोर दिसतात. पण जेव्हा तुम्ही एक सैन्यात जाता तेव्हा तुम्ही कम्प्लिटली एक लीडर बनून जाता, कारण की ट्रेनिंगमुळे तुम्ही असे करता की लीडर आहात. त्याच्यामुळे या गोष्टी, तुम्ही कुठलंही बॅकग्राऊंड घ्या, तुम्ही एकदा सैन्यात गेला की तुम्ही क्लास 1 ऑफिसर होणार आहात. तुम्हाला तुमचं सोशल स्टेटस वाढणार आहे, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार आहे आणि प्लस तुम्हाला रिस्पेक्ट इन सोसायटी तर मिळणारच आहे. आणि देशासाठी तुम्ही युनिफॉर्म सर्व्हिस धारण केली यापेक्षा जास्त अभिमान काहीच असू शकतो. सो मुला मुलींसाठी प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ते पूर्णपणे त्याचं रिटर्न एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू क्लिअर करून ते ग्रॅप करू शकतात ऑपॉर्च्युनिटीज. नाही, ग्रेट. खूप इन्स्पिरेशनल इन्फॉर्मेशन आहे आणि खरोखरच
वाटेल कोणालाही की या आय कॅन ट्राय, म्हणजे एवढं कठीण नाहीये आणि ऍक्च्युली ही पॉलिसी खूप चांगली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटनी खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे. बरोबर, आम्हाला बरोबर. खरंच माहिती नाही. ऍब्सोल्युटली थँक्स अ लॉट. कारण सगळीच आता ही मुलं जी आता 10वीला आली आहेत, त्यांना सुद्धा पुढे जाण्यासाठी हे फार महत्वाचं ट्रेनिंग आहे. आणि जसं मी एक माझ्या मनात सारखं आहे, म्हणजे लहानपणापासून मी हे ऐकलं होतं, की फ्लॅट फुटेड आणि विथ Specs. पॉवर हम्म, हम्म. स्पेक्स, तर ह्या लोकांना काही लिमिटेशन आहे का? हो, आता असं आहे की इंटरव्ह्यू नंतर आमचं मेडिकल होतं. म्हणजे जे सिलेक्ट होतात इंटरव्ह्यू मध्ये रिकमेंड ओके. होतात आपण म्हणतो. हां, हां. त्याच्यानंतर त्यांचं मेडिकल 3 ते 4 दिवसांचं असतं. आणि हं, त्यामध्ये काही त्यांचे नॉर्म्स आहेत जे परमनंट रिजेक्शन असतं आणि टेम्पररी रिजेक्शन असतं. हं. मेडिकली अनफिट असतात टेम्पररी, जे नंतर त्यांना लोकल मेडिकल हॉस्पिटल, मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन ते रेक्टिफाय करतात आणि मग ते क्लिअरन्स मिळतं. पण जे हां, परमनंट रिजेक्शन आहे, जसं तुम्ही म्हणाला फ्लॅट फूट, हां. एक डीएनएस म्हणतात त्याला, एक डिफेक्टिव्ह नेझल काहीतरी असतं इकडे, तर नाक नोज बोन थोडंसं वाकडं वगैरे असतं, तेही ते चेक करतात. तर या काही गोष्टी आता परमनंट रिजेक्शनसाठी जातात, म्हणजे अनफॉर्च्युनेटली दे कॅनॉट गो जॉईन फोर्सेस. पण ज्यांना हं. स्पेक्स आहे, आता स्पेक्सचा -2.5 टू +2.5 स्टील ओके. आणि पण फ्लाइंग ब्रांच मध्ये स्ट्रिक्टली नो आहे स्पेक्ससाठी, आणि नेव्ही मध्ये पण नो आहे स्पेक्ससाठी. पण स्टील ज्यांना नंबर आहे, मी म्हणेन की त्यांनी आता जर वेळ आहे तर डोळ्याची एक्सरसाइज करून किंवा व्हिटॅमिन सी वगैरे काही जे काही ऑपरेशन, कुठलीही सर्जरी किंवा ऑपरेशन न करता जर नंबर कमी करता आला तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे. आणि जेवढ्या लवकर चष्मा निघाला तर आनंदाचीच गोष्ट आहे, म्हणजे इट बिकम्स लिटल इझियर मेडिकल. कारण पण येस. आत्ताची जनरेशन आपली आहे ना, खूप मुलांना चष्मा आहे. म्हणजे फ्युचरसाठी मी हा विचार केला. म्हटलं करेक्ट. कसं होणार ना आपलं पुढे, म्हणजे कॅन्डिडेट्स मिळण्यासाठी. तर तुम्ही बोलत होतात काहीतरी? नाही, मी तेच म्हणजे रेग्युलर डोळ्यांची एक्सरसाइज आणि हो. बेसिकली फिजिकली फिटनेस त्यांना हवाय. फिजिकली फिट असलेलीच माणसं त्यांना हवी आहे, व्यक्ती हो. म्हणजे यंगस्टर्स त्यांना हवे. तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट आहात तर ते तुम्हाला घेतील. त्यासाठी आपल्याला निगा तर राखलीच पाहिजे, या सगळ्या गोष्टी हो, हो. काळजी नाही, घेतलीच खरंय. पाहिजे. खरंय. थँक मेजर गिरिजा आणि कॅप्टन तनुजाकडे मी येतेच आहे. आधी मेजर गिरिजांना मी प्रश्न विचारेन, की आर्मी हे क्षेत्र अत्यंत मानाचं आहे खरं, आणि तेवढंच त्याला शौर्य सुद्धा लागतं. म्हणजे स्वभावात कुठेतरी पाहिजे, की तेवढं करेजियस माणूस असेल तरच आर्मी, नेव्ही किंवा डिफेन्स फोर्सकडे वळतील. पण असं असूनही तुम्ही दोघी, म्हणजे आता पहिल्यांदा मी मेजर मॅडमना विचारेन, की तुम्ही गेलात या क्षेत्राकडे ते कसं? आणि तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? ह्याच्या मागे माझी एक छोटीशी गोष्ट आहे, की मी जेव्हा शाळेत होते, मी कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू विद्यालय ही एक प्रायव्हेट स्कूल आहे. बरं. कोल्हापूरचे जे महाराज आहेत, ते ही स्कूल चालवतात. त्या स्कूलमध्ये मी होते. तर हां. आमच्या स्कूलमध्ये जसे गव्हर्नमेंट रन स्कूल्समध्ये एनसीसी असते, तसं आमच्या स्कूलमध्ये नव्हतं. मग कदाचित आमच्या बरं. सिनियर्सनी कधी मागं लागले असतील प्रिन्सिपलच्या वगैरे. आम्ही हां. जेव्हा त्या एजमध्ये आलो, आम्ही थोडं मागं लागलो. असं करत करत शेवटी महाराजांची स्कूल आहे, ते म्हणतील ते होऊ शकते स्कूलमध्ये. असं करत त्यांनी एक लोकल तारा कमांडो फोर्स म्हणून स्कूलमध्ये सुरू केलं मुलींसाठी. अरे वाह! तर त्यावेळेस मी 8th स्टँडर्ड मध्ये होते. मी एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी बघूया तरी काय असतंय म्हणून तेव्हा पण आमची टेस्ट वगैरे झाल्या. त्या टेस्ट देऊन पास झाले आणि तारा कमांडो फोर्स जॉईन झालो. तारा कमांडो फोर्स जॉईन झाल्यावर आम्हाला मिलिटरी सारखेच युनिफॉर्म्स पण दिले. म्हणजे एनसीसी मध्ये जसे असतात तसे आम्हाला युनिफॉर्म दिले. तो युनिफॉर्म घालून पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही स्कूलमध्ये गेलो, त्या दिवशी लोकांची आमच्याकडे बघायची नजरच बदलली. क्या बात है! आणि हळूहळू त्या गोष्टी म्हणजे मी लहान होते, 8वीत होते. हळूहळू त्या गोष्टी त्या लहान मुलीच्या डोक्यात जायला लागल्या. स्कूलमध्ये बऱ्याच चीफ गेस्टना बोलवायचे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, कार्निवल, अॅन्युअल फंक्शन्स बऱ्याच जणांना बोलवायचे. पण जेव्हा एका आर्मी ऑफिसरला बोलवायचे, तेव्हा त्या आर्मी ऑफिसरचा ऑराच वेगळा असायचा. लोकांची आर्मी ऑफिसर आला की आपणहूनच रिस्पेक्ट द्यायला सुरू करायला लागायचे. कुठल्याही टीचरला सांगायला लागायचं नाही, उभे राहा, खाली बसा. आर्मी ऑफिसर तो युनिफॉर्म मध्ये आला की आपोआप रिस्पेक्ट तो मिळालाच. ह्या गोष्टी जेव्हा हळूहळू कळायला लागल्या. शिवाय तारा कमांडो फोर्स मध्ये असताना आमच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या बटालियन्सला व्हिजिट झाल्या. तिकडच्या लोकांशी जेव्हा गप्पा वगैरे झाल्या ऑफिसर्सशी, तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा मनात आल्या, तेव्हा वाटलं की नाही, हीच फील्ड आहे ज्याच्यात मला जायला आवडेल. जेव्हा एक नॉर्मल साधा कुठला तरी तारा कमांडो फोर्स जे कोल्हापूरच्या बाहेर और रादर आमच्या शाळेच्या बाहेर कुठल्याही कोणालाही माहिती पण नसेल हे काय आहे.
तेव्हा एक युनिफॉर्म घालून जर मी शाळेत जाते आणि माझे क्लासमेट्स माझ्याकडं वेगळ्या नजरेनं बघतात, रिस्पेक्ट द्यायला सुरू करतात, म्हणजे एक आर्मी ऑफिसर झाल्यावर वेगळीच औधा असणार आहे त्याचा. त्यामुळं ते त्यावेळेस डोक्यात गेलं. घरी कदाचित तेव्हा बोलली नसीन, मला आता आठवत पण नाही मी घरी कधी सांगितलं ऍक्च्युली. पण जेव्हा पण सांगितलं तेव्हा कदाचित तेव्हा असं वाटलं असेल की ह्या वयात लोक करिअर काय करायचं वगैरे विचार करतात. तर बरीच जण हे डॉक्टर, इंजिनियर म्हणतात, ही आपली मुलगी जरा वेगळी आहे, तिनं काहीतरी वेगळं फुल डोक्यात घेतलंय, असा त्यांच्या डोक्यात विचार आला. बरीच वर्ष कोणी मला सिरियसली घेतलं नाही हो, की मी हो. आर्मीमध्ये जाणार आहे. आणि अर्थात 8वी-9वी मध्ये काही हे पण नव्हतं, कारण ग्रॅज्युएशन नंतरच जायचं, तर बरीच वर्ष होती माझ्या हातात. हळूहळू मी माहिती गोळा करायला लागली. त्यावेळेस तर आपल्या आत्ताच्या सारखं ना इंटरनेट होतं, ना मोबाईल फोन्स होते. जे काही पेपरमध्ये किंवा कोण स्कूलमध्ये आलं त्यांच्याकडनं माहिती गोळा करून, हळूहळू माहिती गोळा करून जेव्हा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला मी होते आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा फॉर्म भरला, तेव्हा कदाचित माझ्या आई वडिलांना वाटलं की हा, ही खरंच आर्मीत जायचा विचार करतीये. पण लकीली टचवूड मी म्हणजे स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या पेरेंट्सनी मला कधीही अपोज केलं नाही. ते म्हणले की तू फील्ड निवडली आहेस ना, तू ह्यात पूर्णपणे सक्सेस आणायचंस. आणि आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. घरातल्या सगळ्यांनीच अगदी छानपणे सपोर्ट केला आणि आहे आता. नाही, आई वडील आहेत तुमचे, त्यांना सुद्धा खरोखर सॅल्यूट आहे आणि तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन, कारण त्या थँक्यू. मेजर झाल्या, 10 वर्ष त्यांनी सर्व्हिस दिली आपल्या देशासाठी. खरंच. अजून काही बोलताय? नाही, नाही. बस तेच आता बाकी समोर, बाकी प्रेझेंट तर तुमच्या समोरच आहे. समोर आहे, येस. आणि त्याच्यासाठी म्हणजे काही स्पोर्ट्समन पाहिजे किंवा असं काही क्रायटेरिया लागला नाही म्हणजे नाही, त्यावेळेला, की बाबा काहीच नाही. तसं नसतं. फिजिकल फिट असायला लागतं. जसं कॅप्टन तनुजानी सांगितलं, फिजिकल हां. फिटनेस, कारण जी इंटरव्ह्यूज जी होती ती आयक्यूची पण टेस्ट होती आणि फिजिकलची पण टेस्ट होती आणि मेडिकलची पण टेस्ट होती. आयक्यू तुमचं चांगलं पाहिजे, फिजिकली तुम्ही फिट पाहिजे आणि मेडिकली पण तुम्ही फिट पाहिजे. सो बेसिक नॉर्मल माणूस जे आहे थोडा ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी, थोडा थोडा अबव्ह एव्हरेज पाहिजे. मी म्हणते की नॉर्मल कुठलाही माणूस, मुलगी, मुलगा अप्लाय करू शकतो. हां. शेवटी तुम्ही पास कसे होताय, कसं तुम्ही तयारी करताय, त्याच्यावरनं ते पास झाल्यावर स्पोर्ट्स वगैरे, स्पोर्ट्स आर ऍडेड ऍडव्हान्टेजेस. जर तुम्ही स्पोर्ट्समन आहात तर तुम्ही ऑब्व्हियसली फिट असालच. जर तुम्ही जिम्नॅस्टिक्स वगैरे करत असाल तर तुमच्यात ते फिटनेस आहेच. पण हं. अशा गोष्टी कंपल्सरी नाहीयेत. ते क्रायटेरिया कधी नाहीयेत की तुम्हाला नाही. ह्या पाहिजेतच. ते तुम्ही बरोबर. असलं तर ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. खरंय, नसलं तरी तुम्ही जॉईन करू शकता. अशी काही कंपल्शन नाहीये की ते पाहिजेच. खरंय. कॅप्टन तनुजाची काय स्टोरी आहे? माझी स्टोरी म्हणजे मी सीहॉक्स म्हणून एक सिरियल यायची, ती नेव्हीवर होती. आणि हां. त्या सिरियलमुळे मला ती कोस्ट गार्डवर होती खरं. आणि त्या कोस्ट गार्डचे युनिफॉर्म वगैरे बघून मी ठरवलं की मला नेव्हीत जायचं. मी पण 8वीतच होते आणि मला काही कल्पना नव्हती काय करायचं आणि काय नाही. पण मी एवढं ठरवलं की मला असं काहीतरी वेगळं करायचं आणि मला ते रुटीन जे आपले डॉक्टर, इंजिनियर वगैरे आहे ते नाही करायचंय. तर त्यामुळे मी तेव्हाच मला आठवतंय शाळेमध्ये असताना आमच्याकडे एक सिनियर आले होते आणि त्यांनी प्रत्येकाला विचारलं, तुला कोण व्हायचंय मोठं होऊन, तुला कोण व्हायचंय? आणि माझ्या वर्गात मी एकटी होती, जिने सांगितलं मला सैन्यात जायचंय. तेव्हा सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले की तू काय करणार आहेस? मी म्हटलं मला काही कल्पना नाहीये मी काय करणार आहे, पण मला जायचंय. सो दॅट वॉज द टाइम. मला असं वाटलं की आता जर मी ठरवलंच आहे तर मी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी योग्य माहिती मिळवत गेले. आणि जसं तुम्ही फॅमिली सपोर्ट म्हणला की मला असं वाटतं की फॅमिली सपोर्ट फार गरजेचा आहे. म्हणजे कितीतरी लोक सपोर्ट नसल्यावर पण पुढे जातात, त्यात काही वादच नाहीये. पण जर फॅमिली आपल्या बरोबर आहे, एखादं काहीतरी आपल्याला वेगळं करिअर करायचंय किंवा वेगळे काहीतरी गोष्टी करायच्या आहेत, तर ते एक आपल्याला ऍडेड मोटिवेशन असतं. आणि आपल्याला घरच्यांचा पाठिंबा मिळाल्यावर आपल्याला जास्त हुरूप येते एखादी गोष्ट करायचं. हे मला पर्सनल अनुभवावरून मला जाणवलं. पण मलाही माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला सुरुवातीपासूनच. आणि आईनी मला विशेषतः लहानपणापासून म्हणजे वेगळ्या कुठल्या तरी पुस्तक एक्झिबिशनला घेऊन जा किंवा कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या मुलाखतींसाठी घेऊन जा किंवा आणखीन कुठेतरी काहीतरी असं प्रत्येक ठिकाणी मला तिने इंट्रोड्यूस केलं वेगळ्या वेगळ्या मित्रांनो. एरियाज मध्ये, हां, बरोबर. जेणेकरून मला इंटरॅक्शन करायला मिळालं वेगवेगळ्या लोकांबरोबर. पण त्यावेळेस मला त्याचं महत्व कळलं नाही. हे मला आज कळतंय की तो पाया कसा रोवला गेला पर्सनॅलिटीचा. आणि त्याच्याने मग खूप फरक पडला, कारण की मी त्याच्यामुळेच आउटगोईंग झाले
आणि मला पब्लिक स्पीकिंगची भीती माझी हळूहळू कमी होत गेली. तर हे सगळं लहानपणापासून घडावं लागतं असं मला वाटतं. म्हणून आजही जेव्हा तुम्ही सांगितलं की मुलं 10वी आता झाली तर त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे. मी तर म्हणेन खरं शाळेपासूनच याच्याबद्दल माहिती देणं फार गरजेचं आहे मुलांना. कारण अ, जसं मेजर गिरिजा म्हणाल्या स्पोर्ट्समन असेल तर ऍडेड आहे. म्हणजे मुलांनी सैन्यात जेव्हा जायचंय ते तुमचं हे बघतील, तुमचे पर्सेंटेज बघतील, तुमची मेंटल एबिलिटी बघतील, IQ वगैरे. पण सगळ्यात महत्वाचं ते बघतील ते तुमची लीडरशिप क्वालिटी. आणि लीडरशिप क्वालिटी हे डेव्हलप शाळेपासून होत राहते. कुठे ना कुठे तुम्ही कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेता, तुम्ही कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करता, तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असता, तुम्ही कल्चरल मध्ये कुठेही तुम्ही एक टीम स्पिरिट जे येतं त्याची भावना जी येते. आणि ऍज अ लीडर यू आर अ गुड टीम प्लेअर, यू हॅव टू बी अ बेस्ट टीम प्लेअर ऍज अ लीडर. तर हे जे आहे ते लहानपणापासून मुलांमध्ये ते रुजू होत राहतं. तर त्यामुळे ती पर्सनॅलिटी घडत जाते आणि मग इंटरव्ह्यू मध्ये ते जनरली तेच प्रश्न विचारतात जे तुम्ही काय केलंय आतापर्यंत. आणि जेव्हा आपल्याकडे सांगण्यासारखं भरपूर असतं तेव्हा त्यांना कळतं की ओके दिस पर्सन हॅज डन थिंग्स. ते नुसतं बोलत नाहीये पण केलेलं पण आहे. कारण ते तुमच्या पर्सनॅलिटी मधून तुमच्या इतर टेस्ट ज्या होत्या रिफ्लेक्ट होतं. त्याच्यामधून ते व्यक्त होतं. सो खूप गरजेचं आहे शाळेतल्या मुलांनीच खरं ह्या गोष्टीवर भर देणं. हो. म्हणजे केवळ अभ्यास असं नाही. किंवा आम्ही बघितलं की 90% वाले पण रिजेक्ट होतात इंटरव्ह्यू मध्ये, पण 70% वाले पण सिलेक्ट होतात. दॅट रिक्वायर्स युअर मेंटल एबिलिटी. म्हणजे सायकोलॉजिकल आपण जे टेस्ट जे असतात त्याच्यामध्ये तुमच्या क्वालिटीज ते बघतात. बरोबर. व्हेरी गुड. थँक्यू. तुम्ही म्हणालात की डिफेन्स सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर 10वी नंतर जाऊ शकतो. पुण्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येते किंवा मग 12वी नंतर. आफ्टर 12वी नंतर सॉरी किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन हे होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा काही भेद आहे का? म्हणजे त्यांचा सिलेबस हा वेगळा असतो का कसं आहे? म्हणजे मुलींचा सिलेबस आणि मुलांचा हे ट्रेनिंग वेगळं? रिटर्न एक्झामिनेशन सेम असते सगळ्यांसाठी. इंटरव्ह्यू नाही, प्रोसिजर पण सेम असतो. पुढचं ट्रेनिंग. हा. ट्रेनिंग पण सेम असतं. जे मुलींचं ट्रेनिंग आर्मीचं ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये होतं जे 11 महिन्यांचं असतं. बरं. आणि त्यांचं मुलांबरोबरच ट्रेनिंग होतं. त्यांचंही मुलांचंही 11 महिन्याचं असतं. बरं. तर हे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी शॉर्ट सर्व्हिस कमिशन साठी ही ट्रेनिंग अकॅडमी आहे. हा. जे परमनंट कमिशन आहे त्यासाठी फक्त मुलांसाठी आता मुलींसाठी लागू केलंय. पण याआधी फक्त मुलांसाठी इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि एनडीए मध्ये जे होते त्यांच्यासाठी होतं. तर त्यांचं ट्रेनिंग एनडीए मध्ये 4 वर्षाचं असतं आणि IMA मध्ये 1.5 वर्षाचं असतं ट्रेनिंग. अच्छा. पण ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये बॉईज आणि गर्ल्स त्यांचं ट्रेनिंग सेम होतं. सेम असतं. बरोबरच होतं. हो. बरं. आणि एक प्रश्न मला माझ्या मैत्रिणींनी सांगितला की तो नक्की विचार की कॅप्टन तनुजा तुमच्याशीच बोलते की जगामध्ये 9 देशात महिलांना कॉम्बॅट पोझिशनवर पाठवतात असा एक सर्व्हेवरनं माहिती मिळाली आहे. तर भारतामध्ये ह्याचं चित्र काय आहे? भारतामध्ये ऍक्च्युली आपल्याकडे आधीपासूनच सैन्य हे मेल डॉमिनन्स क्षेत्र ठरलेलं आहे. त्याच्यामुळे 92 साली जेव्हा पहिले महिला अधिकाऱ्यांना रुजू करण्यात आलं सैन्यामध्ये तेव्हा त्यांना आधी म्हणजे खूप आपण त्याला म्हणतो की पीस लोकेशन मध्ये म्हणा किंवा आपण त्यांना ते नॉन कॉम्बॅटंट वर्क द्यायला लागतो. त्यांना तेव्हा दिलं. पण हळूहळू सिनारिओ बदलत चालला. त्यांनाही कळलं की महिला कुठेही कमी पडत नाहीये. त्यांची ट्रेनिंगही तितकीच होती आणि त्या सक्षम आहेत तेवढंही करायला. तर नंतर एक कोर ऑफ इंजिनियर्स, कोर ऑफ सिग्नल्स, कोर ऑफ EME जे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पण कॉम्बॅटच कोर आहेत हे जनरली. कारण की इंजिनियर्स म्हणजे आम्ही दोघी इंजिनियर्स मध्ये आहोत. तर इंजिनियर्स सगळ्यात पहिले असतात युद्धात पुढे जायला आणि सगळ्यात लास्ट युद्धामधून बाहेर येतात असं तर म्हटलं जातं. कारण ब्रिजेस वगैरे बांधायचे तर त्यांना इन्फंट्रीच्या आधी जावं लागतं. तर दे आर ऍज गुड ऍज कॉम्बॅटंट्स. आणि त्याच्यामुळे फक्त इन्फंट्री जनरली कॉम्बॅट फोर्स आपण भारतामध्ये इन्फंट्री म्हणून कॉम्बॅट फोर्स मानला जातो. जे सगळ्यात पहिले असतात युद्धासाठी. म्हणजे जे आपण मराठा लाईट रेजिमेंट म्हणतो, पंजाब रेजिमेंट, आणखी JNK रायफल्स हे सगळं जे ऐकलेलं असतं ना आपलं ते सगळी इन्फंट्री असते. आणि सगळ्यात पहिले युद्धामध्ये किंवा कुठल्याही मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये ते सगळ्यात पुढे असतात. बाकी हे सगळे सपोर्टिंग आर्म्स म्हणून असतात. तर आता एक्झॅक्ट फायटिंग साठी वुमनला अजून तरी भारतामध्ये परमिशन मिळालेली नाहीये. पण आता जसं परमनंट कमिशन याच वर्षी जे आता महिन्याभरापूर्वी लागू झालेलं आहे तर मे बी इन फ्युचर नियरेस्ट फ्युचर पहिले इन्फंट्रीमध्ये जाण्यासाठी NDA ओपन करायला लागेल महिलांसाठी. आणि NDA ओपन झालं की मग ट्रेनिंग करून पूर्ण तो सिनारिओ चेंज होईल.
सो इट विल हॅपन. फ्युचर आहे, म्हणजे इट इज अ पॉझिटिव्ह फ्युचर, आणि हे कधी ना कधी होणारच आहे आपल्या देशामध्ये इतर कंट्री. बरोबर बरोबर कारण बऱ्याच तर महिला एक विलिंग पण आहेत. बरोबर. येस येस. मेजर हा तर मेजर ह्याच्यात आय वुड लाईक टू ऍड, आता रिसेंटलीच एअरफोर्स मध्ये फायटर पायलट्स मध्ये मुली गेल्या आहेत, नेव्ही मध्ये गेल्या आहेत. सो आर्मी इज नॉट फार. ओके. करेक्ट. कारण आम्ही ते वाचलं की कुठेतरी आम्हाला पार्शल दिसलं की आहेत लेडीज, पण ते आर्मी मध्ये नाहीयेत आणि नेव्ही एअरफोर्स मध्ये आहेत असं पण म्हणतात. आता परत आणखीन एक चेंजला मुद्दा आहे. थोडा वेळ लागतोच ना, हो त्यामुळे हो कदाचित डेफिनेटली. या आणि आणखीन एक गर्वाची गोष्ट आहे की आर्मीमध्ये पॅरा म्हणून एक कोर्स असतो, त्याच्यामध्ये जनरली मेलच असतात, पण मुलींसाठी ओपन असे की त्या मुलीही पॅरा जम्प्स करायला लागले आणि त्यांना पॅराचं बॅज मिळायला लागलेलं. दॅट इज रिअली खूप हे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. अचीवमेंट. एवढं करेजियस आता ना जनरेशन प्रमाणे थोडं करेज वाढलाय, अवेअरनेस असल्यामुळे भीती कमी झाली असेल आणि म्हणून ही जनरेशन अजून फास्ट वरती जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गव्हर्नमेंटचं अवेअरनेस वाढलंय असं मी म्हणतात, कारण मुली आधीपासूनच लीडर होत्याच, त्याच्यात काही शंकाच नाही. सॉरी या ऍक्च्युली दॅट इज ट्रू. तुम्ही दोघी त्याचं उदाहरण आहात आणि कॅप्टन तनुजा तुम्ही अनेक मुलांना ह्याच्याबद्दल गायडन्स देता, तर दॅट इज अ व्हेरी मच बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स सोसायटी. तर पुढचा प्रश्न मी मेजरना विचारीन आणि कॅप्टनकडे पण येते मी, की डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये काम केल्यानंतर आता तुम्ही एक सिव्हिलियन म्हणून राहताय, तर कशा भावना आहेत किंवा एकंदर काय अनुभव तुम्हाला येतात असे? डिफेन्स किंवा आर्मी माझ्यासाठी तसा एक जॉब नव्हता कधी. माझं ते पॅशन होतं आणि इट वॉज अ वे ऑफ माय लाईफ. म्हणजे मी त्या ह्याच्यात मला म्हणजे मी आर्मीमध्ये होते का आर्मी माझ्यात होती मला अजून पण कळलेलं नाहीये. त्यामुळे आर्मीतून बाहेर पडल्यानंतर मला कधी असं जाणवलं नाही की मी आर्मीतून बाहेर पडलीये. लकीली मी लग्न पण एका आर्मी ऑफिसरशीच केले, त्यामुळे माझा आणि आर्मीचा संबंध अजूनही चालूच आहे आणि त्याच्या पोस्टिंग जिथं जिथं होतात तिकडं मी आता जाते, त्यामुळे शक्यतो आर्मी एन्व्हायरमेंट मध्येच राहतेय. मला जास्त सिव्हिलियनशी हे इंटरॅक्शन किंवा संबंध झालेला नाहीये आणि नाही मी कुठं सिव्हिल जॉब पण सुरू केला, त्यामुळे सिव्हिल इंटरॅक्शन माझं तसं झालेलं नाही. पण एक हे असते की आर्मीमध्ये जेव्हा आपण येतोय ट्रेनिंग किंवा आर्मीमध्ये जेवढी वर्ष आपण काढतो तेव्हा रोज आपण काही ना काहीतरी नवीन शिकत असतो आणि ते शिक्षण आपण आपल्या लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंट करू हे इम्पॉर्टंट आहे. सो ते आर्मीमधनं जेव्हा सिव्हिल मध्ये आले, ऑब्व्हियसली त्रास खूप झाला मेंटली, त्यात तर काही वादच नाहीये, पण ज्या गोष्टी मी शिकलेल्या आहेत माझं मेन हे असतंय की मी त्या विसरणार नाही आणि मिस्टरांबरोबर आर्मीच्याच लोकेशन्स मध्ये राहत असल्यामुळं माझा आणि आर्मीचा संबंध कधीच सुटणार नाही असं मी म्हणते. आणि ज्या गोष्टी मी शिकले त्या मी शक्यतो इम्प्लिमेंट करते आणि जसं आर्मीमध्ये असताना ते माझं वे ऑफ लाईफ होतं, आता पण मी तसंच कंटिन्यू करते. म्हणजे जास्त काही फरक मला पर्सनली जाणवत नाही त्याच्यात. बरोबर, कारण बॅकग्राऊंड तीच आहे अजूनही. बॅकग्राऊंड तीच आहे आणि जसं मी म्हणलं की मी आर्मीत होते का आर्मी माझ्यात होती, ते आमचं रिलेशन अजून ते तेवढं कायम आहे, त्यामुळे मी ते कधी जाऊ पण देणार नाही. ऍक्च्युली तुम्ही आर्मीला दिलं म्हणजे आमच्या दृष्टीने 10 वर्ष आर्मीमध्ये तुम्ही काढली आहेत, त्यामुळे तुम्ही आर्मीला आणि आम्हाला देशाला खूप काही देऊन गेलेला आहात. तर आर्मीने तुम्हाला काय दिलं याच्यावर तुम्ही काय सांगाल? आर्मीनी मला बरंच काही दिलंय. ते ऍक्च्युली आपल्या ह्या छोट्या प्रोग्राम मध्ये कदाचित मी बोलू पण शकणार नाही की आर्मीनी मला काय काय दिलंय. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी सांगते, माझ्या आयुष्यात फ्रेंड्सचा फार मोठा रोल आहे आणि सगळ्यात पहिला माझे अकॅडमी मध्ये गेल्या माझ्या 3 मैत्रिणी झाल्या. त्यातली एक आहे कॅप्टन तनुजा आणि अजून 2 जणी आहेत. एक आहे विनिता म्हणून आहे आणि एक राजश्री म्हणून आहे. तर आम्ही 4 जणी पहिला अकॅडमी मध्ये गेल्या कसं काय क्लिक झालं आम्हाला माहिती नाही. आम्ही पहिल्या 1-2 आठवड्यातच आम्ही 4 मैत्रिणी झाल्या आणि आता 2007 मध्ये आम्ही कमिशन झालो आणि आता 2021 आहे. 7 पासून 21 पर्यंत दरवर्षी भेटतो एकमेकींना. पहिली गोष्ट तर सगळ्यात चांगले मला फ्रेंड्स दिलेत आर्मीनं आणि त्याशिवाय फ्रेंड्स असल्यामुळं मी तर ह्या तिघींना नेहमी म्हणते, रादर आम्ही
चौघी एकमेकींना हे नेहमी म्हणतो की आम्ही एकमेकींच्या बरोबर होतो म्हणून ती आर्मीची ट्रेनिंग आम्ही पार पाडू शकलो. शक्य झाली. क्या बात आहे. म्हणजे इतकं आम्हाला तिकडे रगडा असायचा, सकाळी कधी उठतोय कधी झोपतोय काय आम्हाला टायमिंगच माहिती नसायचे, पण तरी आम्ही चौघी एकमेकींना धरून होतो म्हणून आम्हाला कळलंच नाही ते कसे ट्रेनिंगचे एवढे दिवस पार पडले. आणि हे झालं फ्रेंड्स बद्दल. त्यांच्याबद्दल तर मी जसं मी म्हणलं मी बोलायला एकदा सुरू केले तर थांबणार. त्याशिवाय आर्मीनी बरंच काही काही दिलंय मला. बरंच काही काही शिकायला मिळालंय. ज्या ज्या वेगवेगळ्या पोस्टिंग्स होत्या प्रत्येक ठिकाणी माझा जॉब वेगळा होता. कारगिलमध्ये होते तेव्हा कारगिलचं वातावरण वेगळं होतं. तिकडं स्वतःला त्यात ढलून घ्यायचं हे वेगळं होतं. माझी पहिली पोस्टिंग जी मी म्हणते कारगिलच्या पुढे एक कुमाथांग म्हणून गाव होतं. एक छोटंसं 100 मीटरचंच गाव असेल. सगळं नुसते आर्मीचे युनिट्स. आणि हो. अख्ख्या त्या 100 मीटरच्या किंवा जे काही असेल एक 2-3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मी एकटीच मुलगी होते तिकडं. हा. आणि बऱ्याचदा असं ओहो. वाटायचं की मला मुलीला बघायचंय, मला कुठली मुलगीच दिसत नाही. Oh God. ओहो. सो तिकडं त्या एन्व्हायरमेंट मध्ये कसं राहायचं हे शिकवलं. आता त्या गोष्टी जेव्हा आता विचार करायला जातोय तर काही एवढे ग्रेट वाटत नाहीत, कारण त्या गोष्टी मला आता मी त्या गोष्टीचं कसं इम्प्लिमेंटेशन करते तर मी आज कुठल्याही सिच्युएशन मध्ये कुठल्याही ठिकाणी आरामात राहू शकते. मला काही फरक पडत नाही की माझ्या साईडच्या घरात कोण राहतंय का नाही राहतंय. आपण जनरली म्हणतो की जवळपास कोण राहत असलं तर बरं असतं, पण असं मला कधी काही फरक जाणवत नाही. त्यामुळे ती गोष्ट त्यामुळं मला आता तसं वाटत असेल की त्यावेळेस मला काही फरक पडला नाही किंवा त्यावेळेस मी ते शिकले की तसं मला आर्मीने शिकवलं, त्यामुळं आता त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे ऍक्सेप्टन्स आणि म्हणजे आपण जे म्हणतो एक संयम आणि एक स्वीकार, हा, या दोन सर्वायव्हेबिलिटी, गोष्टी कुठेही राहण्याची तुम्हाला तयारी. आर्मीकडनं मिळाल्या की बाबा बिलकुल. एनी सिच्युएशन आणि एनी काय म्हणूया आपण खरंच म्हणजे सगळ्याला सर्वायव्हेबिलिटी, ओव्हरकम कुठल्याही करण्याचा सिच्युएशन कॉन्फिडन्स. मध्ये राहायची तयारी आहे. सर्वायवल सर्वायवल एक सर्वायव्हल ऍब्सोल्युटली. कॅप्टन काय म्हणाल तुम्ही याच्याबद्दल? अं, मैत्रीचा एक विषय आहे तो गिरीने हो. कव्हर केला, सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी पण सैन्यामुळे म्हणजे मिलिटरी ट्रेनिंगमुळे जे आम्ही ट्रेनिंग वगैरे करून क्लिअर त्याच्यानंतर आम्ही ऑफिसर झालो, आम्ही वेगवेगळे रोल्स केले. मुख्य म्हणजे सिव्हिल लाईफ मध्ये नंतर मला हे जाणवलं की जी लिडरशिप मला आर्मीने एक शिकवली ती कुठेही कमी झाली होत नाही, म्हणजे ऑटोमॅटिक. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. त्याच्यामुळे आजही मी नॉर्मल पण चालताना मला बरेच जण म्हणतात अरे तू अजूनही सोल्जर सारखी चालतीयस, तू नॉर्मल का नाही चालू शकत. पण ते इतकं ते भिनलंय खरं की ते माझं नॉर्मल चालणंच तसं झालेलं असतं. तर एक खूप असं खूप डीप हृदयामध्ये ते आर्मीचं सगळं जे काही शिकवण आहे ती साठवून ठेवलेली आणि कायम ती अशी कुठून ना कुठून प्रकट होती. म्हणजे दुसरं म्हणजे आम्ही कुठलेही चॅलेंजेस घ्यायचं म्हटलं तरी आम्ही घाबरत म्हणजे भीती वाटते पण आम्ही मागे हटत नाही, हे मला सैन्याने शिकवलंय. म्हणजे तुम्हाला चॅलेंजेस घ्यायचे, तुम्हाला कठीण गोष्टी करायच्या आहेत आणि त्या न डगमगता करायच्या आहेत. तुम्हाला स्वतःची नाही, तुम्हाला इतरांची लाईफही सेव्ह करायची आहे एखाद्या सिच्युएशन मध्ये, तर त्यासाठी तुम्ही मागे पुढे बघणार नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन एवढी लागलेली असते की तुम्ही फक्त स्वतःपुरतं डिसिप्लिन राहत नाही, पण तुम्ही ऑटोमॅटिक इतरांनाही डिसिप्लिन शिकवायला जाता प्रत्येक ठिकाणी. कधी कधी समोरचेही वैतागतात पण ठीक आहे, पण अदरवाईज आपण एक देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. नॉर्मल एक रस्त्यात थुंकणं म्हणा किंवा रेड सिग्नल असताना क्रॉस नाही करायचं गाड्यांनी वगैरे, ह्या छोट्या छोट्या जरी असेल तरी या महत्वाच्या गोष्टी वाटतात आणि आपण ते लोकांना सांगायला जातो. हे सगळं जे डिसिप्लिनचा भाग आहे तो कम्प्लिटली आर्मीमुळे आर्मीकडनं आले. सो हे फार आणि त्याच्यामुळे नाही, खूप चांगली पर्सनॅलिटी, एक पर्सनॅलिटीवर खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे आर्मीचं. बरोबर, अगदीच अगदीच. ग्रेट. कॅप्टन, तुमच्या दृष्टीने डिफेन्स मध्ये जास्तीत जास्त महिलांनी जावं म्हणून काय करता येईल? म्हणजे एक महिला म्हणून काही मर्यादा येतात का? या दोन गोष्टी आहेत, कारण महिलेला जाताना पहिलं डोक्यात तेच येणार की बरोबर. अरे कसं होणार, आपलं मंथली सायकल्स पण असतात आणि बरेच फॅक्टर असतात का, थोड्याशा त्या भीत्या असतात, म्हणजे असेल काही वीक पॉइंट, तर कसं ओव्हरकम करायचं? मी म्हणेल आता जेव्हा म्हणजे आम्ही 10 वर्षापूर्वी जेव्हा सैन्य जॉईन केलं, 10-15 वर्षापूर्वी, तेव्हा प्रमाण जे होतं त्यापेक्षा आता 10% 15% प्रमाण वाढलंय महिलांचं ऑल ओव्हर इंडियामध्ये. म्हणजे भरपूर मुली, जवळजवळ लाखभर मुली इंटरव्ह्यूला रिटर्न एक्झामिनेशनला बसतात, त्यातला
50% जरी 40% इंटरव्ह्यूला जातात, त्यातला 10% सिलेक्ट होतात. म्हणजे 300-400 मुली सिलेक्ट होतात. पण आधी त्यांना सुरुवातीला बोलवायला लागायचं. वेकन्सीज क्रिएट होत्या, पण वेकन्सी भरत नव्हत्या. आणि आता त्यांना असं आहे की त्यांना रिजेक्शन्स वाढले, कारण की खूप अरे ऍप्लिकेशन्स वा. यायला लागले. म्हणजे प्रमाण वाढलंच आहे महिलांचं सैन्यात जायचं. म्हणजे म्हणजे ते एक गोष्ट आहे. हम्म. दुसरी, येस, भीती असते मनामध्ये, काही काही मर्यादा गोष्टी काय अशा म्हणजे? वाटतं. पण तुम्हाला मी सांगते, ट्रेनिंग मध्ये जेव्हा आम्ही या सगळ्या आम्हाला या गोष्टींचा मुळात विचार करायलाच वेळ नाही मिळायचा. ते मंथली सायकल्स म्हणा किंवा आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील किंवा डोकं त्याचा कधीच विचार केला वेळ नाही मिळायचा. आणि मुळात म्हणजे आमची जी प्लटून कमांडर होती, कॅप्टन कविता म्हणून होत्या, त्या आमच्या आयडियल आहेत, रोल मॉडेल आहेत. तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की जेव्हा तुम्ही एक युनिफॉर्म घालताय, यू आर नॉट अ मेल ऑर अ फिमेल, यू आर अन ऑफिसर फर्स्ट. And when you are an officer first, you will do everything that everybody is doing, any other officer is doing. So ती जी भावना एक मनामध्ये आहे की मी केवळ महिला म्हणून काही ऍडव्हान्टेज घेतला नाही पाहिजे. माझ्या शारीरिक क्षमतेचा जी क्षमता आपल्या डोक्यात असते, मुळात आपण भरपूर सक्षम आहोत, पण हो. आपणच आपल्या स्वतःला काहीतरी बांधील करून घेतो कुठल्या तरी लेबल केलंय. गोष्टीमध्ये, आणि लेबल केलाय. हा. त्यामुळे त्यामुळे आपण स्वतःला दुय्यम समजतो. पण आम्हाला ट्रेनिंगमुळे हे कळलंय की यू आर इक्वल. आणि त्याच्यामुळे त्या इक्वॅलिटीचा तुम्ही पुरेपूर त्याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि एखादा टास्क जर तुम्हाला रोप चढायचा आहे, भलेही तुमचे पिरियडचे फर्स्ट डे असेल, पण तुम्हाला रोप क्लाइंब करायचं तर तुम्हाला करायचं आहे. त्यात तुम्ही हे नाही का सांगू नो शकत की आज माझं पोट एक्सक्यूज. दुखतंय, मी नाही करू शकत. दॅट इज नॉट अन ऑफिसर लाईक क्वालिटी ऍट ऑल. तसं असेल तर हो. तुम्हाला हाय प्रोफेशन सुटेबल नाहीच आहे. सो नाही. आम्हाला हे खूप ह्याची आमची सतत आमच्यावर हे एवढं हॅम्पर होत गेलं ट्रेनिंग मध्ये असल्यापासून. त्याच्यानंतर नंतर आम्हाला काहीच वाटलं. जसं मेजर गिरिजा म्हणाली, कुमातंगला शी वॉज द ओनली वुमेन ऑफिसर. मीही रजोरीला असताना मी तिकडे एकटी होते, पण तिकडे आम्हाला कधी भीती वाटली नाही की मी एकटी मुलगी आहे तर काय. पण इनफॅक्ट वेन वी गो टू आवर युनिट, दॅट बिकम्स आवर फॅमिली. आणि आम्ही ते कुटुंब म्हणूनच आमच्या युनिटला बघतो. आमचे सगळे इतर जे अधिकारी असतात, इतर जे जवान असतात, ते सगळे आपण एक फॅमिली मेंबर म्हणून बघतो. आणि त्याच्यामुळे आपल्या तिकडे खूप छान एन्व्हायरमेंट, एक खूप हेल्दी एन्व्हायरमेंट तयार झाली. हेल्दी ऍटमॉस्फिअर. बरोबर. त्याच्यामुळे तिकडे तुम्हाला एक महिला, तुम्ही स्त्री आहे म्हणून हा विचारच कधी येत नाही, उशीट मी मुलगी आहे, मी आता काय. बट यू जस्ट ऍक्ट ॲज अन ऑफिसर आणि यू जस्ट बिहेव लाईक अन ऑफिसर. सो Right. एव्हरीथिंग गोज बॅलन्स्ड असं म्हटलं. नाही, खरंच म्हणजे मुलींना खरंच घाबरण्याची गरज नाहीये. इनफॅक्ट मी म्हणेल हे सगळ्यात सिक्युअर क्षेत्र आहे मुलींना जाणं. ऍक्च्युली ना, म्हणजे आज ते कळलं आम्हाला इथे की ह्याच्या पलीकडचं आहे, म्हणजे माणुसकीच्याही पलीकडचं किंवा हा जो आपला समाज आहे त्याच्याही पलीकडचं वर्ल्ड आहे. तर त्यामुळे ग्रेट, तुमच्याकडनं खूप चांगली माहिती मिळाली. आता एक पर्सनल प्रश्न, की दोघींचीही फॅमिली बॅकग्राऊंड आता सध्या तुम्ही कशा कुठे राहता एकंदर त्याच्याविषयी. तर कॅप्टन तुम्ही आधी सांगा, मग मेजरकडे जाऊ आपण. ओके. मी बरोबर. आणि माझा नवरा ही इज अन इंजिनियर. आता येतं ऐकायला? सॉरी, एम आय क्लिअर? हो. ओके. सो माझा नवरा इज अन इंजिनियर आणि पण सध्या इज बिकम फार्मर, शेतकरी झालाय तो. त्याच्यामुळे तो गावामध्ये त्यांनी रिसॉर्ट ओपन केले त्याच्या भावाबरोबर. सो दे आर मॅनेजिंग दॅट. तर आमचं आता परत लॉंग डिस्टन्स सुरू झालंय, कारण मी शहरात असते बऱ्याच आणि कधी गावाला असते. सो पण आमचं एक छोटंसं कुटुंब आहे आणि आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत. कारण माझे सतत दौरे असतात. आता मी सिक्युरिटी ऑफिसर म्हणून IPL ला पण 2-3दा जाऊन आली. आणि वुमेन क्रिकेट टीम म्हणा किंवा मेल क्रिकेट टीम साठी पण सिक्युरिटी ऑफिसर म्हणून रोज तर मला बाहेर गावी जावं लागतं, म्हणजे इंडियामध्ये कुठेही. तर माझे दौरे चालू असतात. बट स्टील हजबंड इज ऑल्सो अंडरस्टँडिंग आणि आम्ही एकमेकांना साथ देतो, म्हणून ते व्यवस्थित मॅनेज होत आहे सगळं. व्हेरी तर गुड. ते आहे. बाकी मी सध्या आई बरोबर राहते. आई रिटायर्ड आहे, तर तिच्याबरोबर मोस्ट ऑफ द टाइम असते. ओके. आणि मेजर तुम्ही काय सांगाल? माझी लग्नाच्या आधी म्हणलं तर माझी मम्मी डॅडी आहेत आणि एक मोठी बहीण आहे. बर. तिघं पण, आणि मोठ्या बहिणीची एक मुलगी आहे. ते सगळेजण कोल्हापुरातच असतात. अच्छा. आणि मी लग्न केलं एका जम्मू मधल्या मुलाशी. त्याचं नाव आहे लेफ्टनंट कर्नल आशिष दुबे. ओके. आणि आता सध्या त्याच्याबरोबरच मी त्याची पोस्टिंग इथं पोर्ट ब्लेअर मध्ये आहे, अंदमान अँड निकोबार आयलंड मध्ये. तर त्याच्याबरोबरच मी इकडं अंदमान अँड निकोबार मध्ये आहे. मला 2 छोट्या मुली आहेत. एक 5 वर्षाची आहे
आणि एक अगदीच लहान 9 महिन्याची आहे. हो. आणि सध्या माझा नवराच त्या दोघींना बघतोय, त्यामुळे मी निवांत इथं बसून हे आपलं करू थँक्स शकते व्हिडिओ कॉल. टू 3 ऑफ देम. हो. खरंय खरंय. ओके, आता आपण वळूया तुमच्या मेन करिअर बॅकग्राऊंडकडे. मेजर, मला सांगा, द्रास कारगिल येथे तुम्ही एक इंजिनियर रेजिमेंट आणि प्लॅटून कमांडर म्हणून काम पाहिलंय. तर आधी ह्या टर्म्स काय आहेत? कारण आम्हाला ह्या सगळ्या टर्म्स नवीन आहेत. तर आपण जेव्हा मूवीज बघतो, बॉर्डर म्हणा किंवा आता नवीनच जो आलाय शेरशाह, विक्रम शेरशाह बत्राची. आलाच पाहिला आम्ही. हो. हा, तर त्यात तुम्ही ऐकलं असेल त्याच्या युनिटचं नाव जॅक्रिफ. तर हे आर्मीमध्ये बरेचसे युनिट्स आहेत वेगवेगळे. प्रत्येक युनिटला इन्फंट्री झालं, इंजिनियर झालं, EME झाले, सिग्नल झाले, असे वेगवेगळे पहिले तर कोर आहेत आणि त्यांचे खाली बरेचसे युनिट्स आहेत. प्रत्येक युनिटला नावं दिलेली आहेत. तसंच इंजिनियर्स मध्ये, कोर ऑफ इंजिनियर मध्ये जवळजवळ 70-80 इंजिनियर युनिट्स आहेत. तर त्यांना न्यूमेरिकल नावं दिली आहेत, 1, 2, 3, 4 असं. माझं युनिटचं नाव आहे 8 इंजिनियर रेजिमेंट. सो मी जेव्हा ट्रेनिंग झाल्यानंतर, जेव्हा कमिशनिंग झालं माझं, जेव्हा मी लेफ्टनंट बनले, तेव्हा मी 8 इंजिनियर रेजिमेंट मध्ये कमिशन झाले. म्हणजे माझं युनिट 8 इंजिनियर रेजिमेंट झालं. आता युनिट मध्ये गेल्यावर, युनिट जसं कॅप्टन तनुजाने सांगितलं की ती आपली फॅमिली आहे, पण त्यात इतकी खूप जण असतात. सो एकच माणूस त्याला हँडल नाही करू शकत. सो प्रत्येक छोट्या छोट्या गटांना, छोट्या छोट्या सेक्शन्सना एक ऑफिसर दिलेला असतो. सो त्याच्यात एक इंजिनियर्स मध्ये 50 लोकांचा एक प्लटून असतो. सो त्याची कमांडर, सो त्याची झाली प्लटून कमांडर, जी मी तिकडं होते. सो द्रास आणि कारगिल मध्ये जेव्हा मी होते, तेव्हा मी एक साधारण 40-50 जवान, सोल्जर्स जे आहेत त्यांच्या वरची ऑफिसर असं माझं अपॉइंटमेंट होतं. म्हणजे सोल्जर्स म्हणजे दे आर मेल फिमेल बोथ? फिमेल नाही, ओनली मेल. अच्छा, ओनली मेल. हा. आणि त्यांच्या हेड. क्या बात हा. आहे. म्हणजे ओके, ओके. ऑफिसरच्या खाली जसं जवान येतात, हवलदार, हो. शिपाई, ते जे आहेत हे 40-50 लोक, ते मेल सगळे. त्याच्यावरची कमांडर म्हणजे मी. क्या बात आहे. बरं बरं. आणि कॅप्टन तनुजा, ऍड्ज्युटंट म्हणजे काय? आणि जम्मू काश्मीर मध्ये काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन, त्यामध्ये तुम्ही होतात, तर ह्या हो, दोन्ही म्हणजे गोष्टी काय? ऍड्ज्युटंट म्हणजे लेमॅन टर्म्स मध्ये म्हणायचं तर PA टू कमांडिंग ऑफिसर. म्हणजे असं असं ओके. कमांडिंग ऑफिसर इज द पर्सन हू कमांड्स द युनिट. त्याच्या हाताखाली एक युनिट असते कम्प्लिटली, हो. आणि इज अ रँक ऑफ कर्नल. सो ऍड्ज्युटंट जनरली इट इज कन्सिडर टू बी अ हॉट सीट. मेजर गिरिजाने पण ती अपॉइंटमेंट केलेली आहे. आणि हो. कायम म्हणजे आग लागलेली असते असं आम्ही म्हणतो. त्या हॉट सीट यासाठी म्हणतो कारण कायम काही ना काही कुठून तरी काहीतरी फोन कॉल दिसत आणि काहीतरी कुठेतरी झालेलं असतं. तर ते आम्ही वी आर ऑलवेज ऑन द टोज. तर ती अपॉइंटमेंट मला इट वॉज रिअली अ लर्निंग एक्सपिरियन्स. म्हणजे मला खूप काही शिकायला मिळालं त्या अपॉइंटमेंटने. कारण रजौरीला जेव्हा मी होती काउंटर इन्सर्जन्सी एरियामध्ये, तेव्हा एक मेंढर म्हणून एक सेक्टर आहे जे पूंछच्या जवळ आहे. तर तिथे अचानक माईन ब्लास्ट झाला होता. आणि माईन ब्लास्ट झाल्यामुळे आमच्या युनिटचे जे जवान होते तेही तिकडेच होते. आणि त्यांना रिकव्हरीसाठी, माईन रिकव्हरी वगैरे, कारण बऱ्याचशा माईन्स अशा 62 किंवा 65च्या युद्धानंतर आपल्या भारतामध्ये अशा रॅन्डम पसरलेल्या अशा कितीतरी आहेत ज्या जमिनीखाली काढल्या गेल्या, घडल्या गेल्या किंवा अननोन आहेत, ज्याचे मॅप मध्ये त्यांचं क्लिअर अजून हे नाही झालेलं आयडेंटिफिकेशन. डिटेलिंग नाहीये. हा हा. त्याच्यामुळे काही तिथे अपघात होतात. कधी तिथे कॅटल जातात किंवा गुरंढोरं जातात, तर ते माईनवर पाय ठेवतात, ब्लास्ट होतात. किंवा कधी जर एनिमी सैन्य जर येत असेल तर एखादं ऑपरेशन जर घुसखोरी वगैरे होते तर तेव्हा ते होऊ शकतं. किंवा आपल्या सैन्यांनाही कधी कधी इजा होते. तर हे असे हादसे, इन्सिडेंसेस होत राहतात. तर त्यासाठी आमच्या तिकडे कायम माइनफील्ड क्लिअरन्सचा रोल असायचा. प्लस रोड ओपनिंग पार्टी असायची. म्हणजे नेहमी जो कॉन्वॉय जातो, आपण ते कॉन्वॉय ऐकतात, गाड्यांचा जो ताफा असतो, प्रचंड गाड्या एका मागे जातात. तर कॉन्वॉय जाण्याच्या आधी आणि वगैरे तेव्हा जे म्हणजे पूर्ण रोड क्लिअरन्स जे करायचं असतं, त्यासाठी जे IED इक्विपमेंट्स वगैरे लागतात, त्या सगळे इंजिनियर्स कडे असतात. तर आमचं तेही काम होतं. प्लस तिकडे फॉरवर्ड पोस्ट, ज्या इन्फंट्री पोस्ट आहेत, अगदी म्हणजे पाकिस्तानी पोस्ट तुम्ही असं बघू शकता डोळ्यांनी, या डिस्टन्सवर 40 मीटर 50 मीटरवर. सॉरी. सो त्या पोस्टकडे वॉटर सप्लाय करायचं कामही इंजिनियर रेजिमेंटकडे होतं.
तर तिथेही मला ते सगळं अनुभवायला मिळालं आणि त्या कामामध्ये मला सहकार्य करायला मिळालं माझ्या इतर सिनियर ऑफिसर्स बरोबर. तर ते रजौरी क्षेत्र जे होतं ते फार म्हणजे यू नेव्हर न्यू एनी अदर डे तुम्हाला असं खबर मिळायची की इथे पुष्कळ आलेले किंवा इथे माइंड ब्लास्ट झालाय किंवा इथे आयडी ब्लास्ट झालाय. सो कायम अलर्ट राहायला मिळायचं आणि तिथे तुम्हाला ड्युटी ऑफिसर म्हणून पण तुम्ही राहता तर रात्री 2:30 वाजता डोंगरावर वगैरे ते करावं लागतं त्यावेळेस. पण ते तुम्ही इट्स अ पार्ट ऑफ युअर जॉब, त्याच्यामुळे तुम्ही ते सहज करता आणि एक ड्युटी म्हणून तुम्ही करता ते बिलकुल. नाही पण म्हणजे खूप जबाबदारीचा हा जॉब आहे, ऍडज्युटंट हा हो. जो रोल आहे. हो नाही खरंय. मेजर तुम्ही न्यू दिल्ली आणि मुंबई आणि पुणे इथे पोस्टेड होता तेव्हा बॅरॅक अँड स्टोअर ऑफिसरचं तुम्ही काम पाहिलं ना, ते काय असतं बॅरॅक अँड स्टोअर ऑफिसर? बॅरक अँड स्टोअर ऑफिसर आता इंजिनियर्स मध्ये एक मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून एक भाग आहे, ज्याच्यात आपण जर इंजिनियर 8 इंजिनियर रेजिमेंट मी म्हणलं तर त्यात फक्त आर्मीची लोक असणार, जवान म्हणा ऑफिसर्स म्हणा हे सगळे फक्त आर्मीवाले असणार. पण तेच मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस घेतलं तर हे सिव्हिल सर्व्हिसेस मधनं आलेले सिव्हिलियन्स असतात. म्हणजे आर्मीची पण लोक असतात आणि सिव्हिलियन्स पण असतात. तो दिल्ली आणि मुंबई ह्या 2 ठिकाणी मी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा रोल असा असायचा की हे जे अख्ख्या पूर्ण ह्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे आमचं जे ऑफिस आहे ह्यात जे जे सिव्हिलियन्स म्हणा किंवा आर्मी हे सगळं मिळून हे जी लोक आहेत त्यांचे प्रमोशन्स, त्यांचं रोजचं वेळेवर येणं वेळेवर नाही येणं, त्यांचं पे अलाउन्सेस, त्यांच्या सुट्ट्या, त्यांचे डॉक्युमेंटेशन, त्यांचं प्रमोशनसाठी जे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स लिहिले जातात हे सगळं मेनली बरंचसं डॉक्युमेंटेशन वर्क हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर करतो. हे झालं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं. तुम्ही बॅरक अँड स्टोअर ऑफिसरचं जे विचारला, आता आर्मीमध्ये प्रत्येक जे कुठेही पोस्टिंग गेली तर आर्मीचे क्वार्टर्स मिळतात आपल्याला राहायला. तर आर्मीचे क्वार्टर्स जे मिळतात त्याचं अपकीपिंग किंवा त्यांचं मेंटेनन्स, त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील, काही रिपेअर करायचं असेल तर हे काम पण मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कडे येतंय. त्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये बॅरक अँड स्टोअर ऑफिसरचं काम असते त्या क्वार्टरची जिम्मेदारी म्हणजे त्याचं होल्डिंग अथॉरिटी आणि त्या घरातलं सगळं फर्निचर हे बॅरक अँड स्टोअर ऑफिसर कडे असतंय. सो त्या फर्निचरमध्ये काय फर्निचर द्यायचं, काय रिपेअर करायचं, मग त्याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे होतात. मग नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतंय. हे खूप वेगळा एक्सपिरियन्स येतोय नॉर्मल इंजिनियर रेजिमेंट पेक्षा, कारण ह्याच्यात आपण सिव्हिलियन्सशी डील करतोय. नुसतं सिव्हिल सर्व्हिसेसचे ऑफिसर्स किंवा गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले सिव्हिलियन्स पेक्षा पण आपण एक नॉर्मल सिव्हिलियन कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याशी रोजचं बोलणं आणि कॉन्ट्रॅक्टर्स हे बिझनेसमॅन असतात. सो त्यांच्याशी नेगोसिएशन्स, कॉन्ट्रॅक्ट, टेंडर ओपनिंग वगैरे ह्या गोष्टी त्यात शिकायला मिळतात आणि बॅरक अँड स्टोअर ऑफिसर मध्ये मला त्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या तिकडं. मॅनेजमेंट ट्रेनिंग पण मिळालं आणि ऑटोमॅटिकली. सिव्हिलियनशी कसं डील करायचं हे पण थोडी आयडिया आली. म्हणजे तुम्हाला असं कुठेही रॅन्डम पोस्टिंग होतं ना, एनी डिपार्टमेंट, म्हणजे एनी डिपार्टमेंटला तुम्हाला काम करायला लागतं, तिथे गरज हो. असेल तिथे त्याप्रमाणे पोस्टिंग होतं. बरोबर. ओके. मी मला मी हा, छोट्या ह्याच्यामध्ये या. ऍड करते. सैन्यामध्ये आपल्याला जनरली असं वाटतं की जनरली लोक जेव्हा मिलिटरीचा विचार करतात आपल्याकडे बंदूक घेऊन कोणीतरी बॉर्डरवर उभंच आहे मारायला, असं डोळ्यासमोर पहिले तेच येतं. पण इतक्या प्रकारचे आपण कोर किंवा युनिट्स किंवा आपण रेजिमेंट म्हणतो, इतक्या व्हेरियस प्रकारची आणि प्रत्येकाची कामं वेगळी वेगळी आहेत आणि प्रत्येक जण एकमेकांना संलग्न म्हणजे असे को रिलेटेड आहेत. म्हणजे सप्लाय चेन म्हणा किंवा सप्लाय ऑर्डिनन्स म्हणा किंवा ईएमई म्हणा, या सगळ्या गोष्टी आर्टिलरी म्हणा, तर त्या एकमेकांना एकत्र जरी त्या वेगळे असे पूर्ण देशावर पसरले तरी ते एकमेकांना धरून ते कामं एकत्र शेवटी एका पर्टिक्युलर ठिकाणी होतात. सो बरोबर. खूप वेगळे म्हणजे आपण म्हणू शकतो. असं सैन्यामध्ये प्रचंड आहे. म्हणजे नुसतं युद्ध आणि बंदूक घेऊन मारायचं ते असं काही नाही. ऍडमिनिस्ट्रेशन वर्क आधी म्हणजे बॅकस्टेजचं काम ते असतं ना शेवटी. प्रचंड असतं फ्रंटलाईनचं आणि चित्र म्हणजे त्यात तिकडचं उलट मी वेगळं. म्हणेन की युद्धावर जरी जायचं असेल तर त्याच्या आधी पण पहिलं डॉक्युमेंटेशन करून आपल्याला पाठवायला लागेल की किती लोक चाललेत युद्धावर. हो खरंय. मला आता इथे आठवलं की प्रेक्षक आपले बघतायत, तर कोणाला काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाईप करून ठेवा, आपण ते कार्यक्रमाच्या शेवटी घेणार आहोत. तर पुढे मी कॅप्टन तुमच्याकडे येतेय.
की तुम्ही महू इंदोर येथे पिस्तूल शूटिंग साठी पोस्टेड होतात आणि तिथलं एकंदर पिस्तूल शूटिंगचं काय असतं म्हणजे एकंदर what to know? हा. पिस्टल शूटिंग मध्ये पोस्टेड नव्हती. आय वॉज इन आर्मी मार्क्समनशिप युनिट मध्ये मी ऍज अन हा अटॅचमेंट मार्क्समनशिप युनिट या सॉरी. आता त्याच्यासाठी एक बॅकग्राऊंड असं सांगते की मी जेव्हा रुईया कॉलेजमध्ये होते एनसीसी मध्ये, तेव्हा मला शूटिंग स्पोर्ट्सची इंट्रोडक्शन झालं. तेव्हा मला रायफल पहिल्यांदा हातात घ्यायला मिळाली आणि मग मी रायफल शूटिंग शिकले. 10 मीटर्स एअर रायफल जे टार्गेट शूटिंग आपण म्हणतो, तर ते मी शिकले आणि मी कॉम्पिटिशन खेळले, युनिव्हर्सिटी लेवलला खेळले, मी प्री नॅशनल्स पर्यंत जाऊन आले. मी पिस्टल शूटिंग पण शिकले त्याच्यानंतर आणि मला त्या स्पोर्ट बद्दल खूप असं एक प्रेम निर्माण झालं आणि मला असं वाटलं कुठेतरी स्वतःची बंदूक असावी मोठं झाल्यानंतर, म्हणजे पिस्टल स्पोर्ट्स पिस्टल तरी असावी असं माझ्या मनामध्ये तेव्हा मी घेतलं होतं. तर त्यानंतर तेव्हा मला कुठेतरी ऐकण्यात होतं की सैन्यामध्ये आर्मीमध्ये आर्मी मार्क्समनशिप युनिट म्हणून एक आहे काहीतरी जिकडे शूटिंग स्पोर्ट्स होतो असं वेगळी ऐकलं होतं. पण मला असं कुठेतरी जेव्हा मी ट्रेनिंग ओटीए मध्ये जॉईन केलं तेव्हा शूटिंग क्लब होता, तर मी इमिडिएटली शूटिंग क्लब जॉईन केला होता आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि म्हणून मी आर्मी मार्क्समनशिप युनिटला जाऊ शकले आणि तिकडे मी टार्गेट शूटिंग पिस्टल शूटिंग केलं. ते जवळजवळ 3-3.5 महिने मी तिकडे होते आणि टार्गेट शूटिंग केलं. आता हे असं आहे की तुम्ही सैन्यामध्ये जसं मी सांगितलं वेगळे डिपार्टमेंट किंवा युद्ध फक्त नसतं, पण तुम्ही ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून पण तिकडे तुमचं करिअर घडवू शकता. म्हणजे शूटिंग म्हणून मी म्हणेन कर्नल राज्यवर्धन राठोडचं एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो की ही वेंट टिल ऑलिम्पिक्स. ते एएमयू मध्ये प्रॅक्टिस करून ते ऑलिम्पिक मला गेले. विजय कुमार जे आहे पिस्टल शूटर, ते पण लास्ट इयर ऑलिम्पिक मध्ये सिल्वर. ही यूज टू प्रॅक्टिस विथ मी इन एएमयू. सो दे डिड दॅट आणि ते एएमयू तयार करते अशा शूटर्सना जे स्पोर्ट्स शूटिंग स्पोर्टला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि देशाचं आणि सैन्याचं नाव ऑलिम्पिक्स इंटरनॅशनल लेवलच्या गेम्स मध्ये जास्त ते करू शकतं. सो आय वॉज फॉर्च्युनेटली आय गॉट एन अपॉर्च्युनिटी की फॉर सम पिरियड ऑफ टाइम ऍटलीस्ट मी ते शूटिंग स्पोर्ट माझा परस्यू करू शकतो. वा मस्त खरंच आहे. आपल्याकडे मेजर रिसेंट उदाहरणच आहे नीरज ऑलिम्पिक्स मधलं. हो हो एक्झॅक्टली. हो हो. मेजर तुमच्याकडे येते अतिशय संवेदनशील विभागांमध्ये तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम केलंय तो म्हणजे बारामुल्ला श्रीनगर. तर तिथे तुम्ही किती वर्ष पोस्टेड किंवा किती महिन्याचं पोस्टिंग होतं आणि तिथलं एकंदर वातावरण कसं होतं? मी पट्टण म्हणून एक छोटं गाव आहे बारामुल्लाच्या अलीकडं आणि पट्टणची खासियत अशी म्हणजे अफजल गुरु हा सगळ्यांनाच माहिती आहे. अफजल गुरुची बर्थ प्लेस आहे पट्टण. मी तिकडं होते. मी 2 वर्षासाठी होते. परत मी तिकडं 8 इंजिनियर रेजिमेंट मध्येच होते आणि कॅप्टन तनुजानी जसं सांगितलं तसं मी तिकडं ऍडज्युटंट होते. तर ऍडज्युटंटचा काय रोल आहे ते त्यांनी सांगितलंच आहे. आणि अशा एरियामध्ये राहणं म्हणजे तुम्ही नेहमी अलर्ट वर असताय. 24/7 तुम्हाला तुमचं डोक्यात डोकं कान सगळं अलर्ट असतंय. कुठं काही छोटासा आवाज जरी आला रस्त्या ऑफिसमध्ये बसलोय बाहेर काहीतरी फटकिनी आवाज आला की कोण ना कोण तर जाऊन चेक करणार, कारण ते कधी टायर बस्ट असू शकतंय किंवा टेररिस्ट अटॅक असू शकतो. हे तुम्हाला कधीच ऑफिसमध्ये बसून सांगताच येणार नाही की तो बाहेरचा आवाज कुठला आहे. आम्हाला आर्मीमध्ये पण ही आर्मीची ट्रेनिंग जी होती आमची ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये, ह्याच्यात पण ही ट्रेनिंग दिलेली की अंधारात सगळं काळोख असताना काही दिसत नसताना आवाज येतो. हा आवाज LMG वेपनचा आहे का पिस्टलचा आहे. त्यावेळेस कधी कळलं नाही की ह्याचा उपयोग काय आहे, पण त्याचा उपयोग मला पट्टणमध्ये गेल्यावर कळला की 2 वर्षामध्ये म्हणजे थोड्या दिवसानंतर कळायला सुरू झालं की हा नाही, हे रायफलची आवाज नाहीये, हा टायर बस्ट आहे. पण तरी यू कॅनॉट टेक दॅट रिस्क. जाऊन चेक करायलाच लागतं. बऱ्याचदा अशा गोष्टी व्हायच्या की तिकडं कोणतरी सिव्हिलियन गेटवर अचानक गेटच्या आत यायचा प्रयत्न करणार आणि काश्मीर हे थोडंसं सेन्सिटिव्ह, थोडंसं म्हणजे इन ऑल सेन्सेस, नॉट जस्ट आर्मी बट पॉलिटिकल आणि प्रत्येक गोष्टीनच सेन्सिटिव्ह एरिया आहे. त्यामुळं आपला कितीही विश्वास असला तरी त्या माणसांना आपण आत येऊ द्यायचं का, जर त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे का नाही. नसलं तर त्यांना आत येऊ द्यायचं का. नाही दिलं तर त्यांना असं वाटतं की आर्मी त्यांच्या बरोबर नाहीये. दिलं आणि तो उद्या कोणतरी चुकीचा माणूस निघाला तर ही आपली बेवकूफी असेल की तुम्ही त्याला आत येऊ दिलं. सो ओव्हरऑल 2 वर्ष हे कंटिन्युअस म्हणजे डोक्याचा खेळच चालू असतो तिकडे की कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि शिवाय त्याच दरम्यान मी तिथं होते 2013 ते 2015.
2013 ते सॉरी मी कधी होते आय डोंट रिमेंबर ऍक्च्युली. हो 2015 पर्यंत मी तिकडे होते हो आणि या 2015 ते पर्यंत तिकडे तिकडे फ्लड होते. फ्लड फ्लड बरोबर 2015 मध्ये मॅसिव्ह फ्लड झालेले श्रीनगरमध्ये. आणि त्यावेळेला आमचा ऍज इंजिनियर रेजिमेंटचा रोल होता की तिकडच्या सिव्हिलियन्सना वाचवायचं. सो इतके फ्लड्स होते की आमचे जवळजवळ 15-20 दिवस कम्प्लीट मोबाईल नेटवर्क बंद होतं. म्हणजे जे काही कम्युनिकेशन व्हायचं ते आर्मीचे जे लँडलाईन कनेक्शन आहे, सिग्नल्सचं जे कनेक्शन आहे त्याच्या थ्रू व्हायचं. त्यामुळे पेरेंट्स आणि बाकीचे फ्रेंड्स कोणाशी बोलायचा संबंधच नव्हता. फक्त इंटरॅक्शन हे आर्मीचंच असायचं. आणि फ्लड रिलीफ मध्ये अगदी कुठल्या आतल्या गावात इतकं पाणी यायचं, मग तिथं जाऊन त्यांना वाचवायचं. आणि कॅप्टन तनुजानी सांगितलंच फ्लड रिलीफ मध्ये काय काय करायला लागतं ते ऑलमोस्ट सगळंच बोट्सनी जायचं, तिथं सिव्हिलियन्सना आणायचं, त्यांना फूड डिस्ट्रीब्यूट करायचं, मग त्यांना रिलोकेट करायचं आणि प्लस त्याच्यानंतर त्यांचे एरियाज पण नंतर ठीक करायचे. ह्या बऱ्याच गोष्टी तिथं असायच्या. सो एक ह्यानं ते सेन्सिटिव्ह एरिया, टेररिझम हे पण अनुभवायला मिळालं आणि लोकल्सशी कम्युनिकेशन, त्यांच्याशी कोऑपरेशन, हे दोन्ही गोष्टी मला म्हणजे दोन कम्प्लिटली अपोजिट गोष्टी आहेत, पण दोन्ही गोष्टी मला तिकडं अनुभवायला मिळाल्यात. आणि तुमचा इम्पॉर्टंट रोल होता त्याच्यामध्ये. हो तर अगदीच. तो रोल काय होता ते पण ऐकायला आवडेल. ते त्याच्यात असंच आहे की आता प्रत्येक युनिट मधनं, जसं आमचं इंजिनियर रेजिमेंट आहे, वेगवेगळ्या ठिकाणी एक छोटे छोटे सेक्शन्स जायचे लोकांना वाचवायला. तर ते सेक्शन जायचे, एक सेक्शन गेला त्यांनी 4 माणसं वाचवली, झालं त्यांचं काम तिथं संपलं. माझं काम ऍज ऍडज्युटंट काय होतं, तर माझ्या अंडर जर 10 सेक्शन्स गेले तर ते 10 सेक्शन्स कुठं गेलेत, कुठल्या विलेज मध्ये गेलेत, तिकडनं किती माणसांना वाचवलंय, किती माणसं अजून तिथं आत राहिलेली आहेत, त्यांना वाचवायला अजून किती सामान लागेल, त्यासाठी आपल्याकडं ते तेवढे इक्विपमेंट्स आहेत का, ते इक्विपमेंट्स असले तर ते वर्किंग कंडिशन्स मध्ये आहेत का, नसले तर ते कुठून प्रोक्युअर करायचे, आणि फ्लड्स असल्यामुळे ते आता प्रोक्युअर करता येतील का, ह्या सगळ्या गोष्टी, जसं म्हणलं की डॉक्युमेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन मला करायला लागायचं. आणि एकदा ते सगळं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे झालं, त्याची पूर्ण समरी बनवून रोज हे, आणि जितके दिवस हे फ्लड्स होते, जितके दिवस आमचे रेस्क्यू ऑपरेशन्स चालू होते, ते रोज कंटिन्युअस राईट फ्रॉम डे 1 टिल लास्ट डे. रादर लास्ट डेला ते सेक्शन्स जायचे कमी झाले, पाऊस पडायचा थांबल्यावर रेस्क्यू ऑपरेशन्स कमी झाले, पण त्याच्या पुढं अजून किती लोक आहेत, आपण आता टोटल किती लोकांना वाचवलंय आणि टोटल किती लोकांना आपल्याला अजून मदत प्रोव्हाइड करायची, हे सगळं डॉक्युमेंटेशन मला पुढच्या वरच्या हेडक्वार्टर्सना पाठवायला लागायचं. एक्झॅक्टली. म्हणजे ते अतिशय अलर्टली काम करणं आणि प्रत्येकाचं उलट म्हणजे रेकॉर्ड त्याच्यात घेणं. एकही चूक झाली की हा, ओव्हरऑल, एकतर ओव्हरऑल आर्मी और आमच्या युनिट विल कट अ सॉरी फिगर की आम्ही चुकीची इन्फॉर्मेशन दिली, आणि प्लस इट इज अ म्हणजे काय, कोणाची लाईफ वाचवायचा प्रश्न येतोय तो. जर हो. एखादा माणूस एक्स्ट्रा आपण दिला की 4च्या जागी 5 जणांना वाचवलंय, पण तिकडे 4च लोक आहेत, तर 5वा माणूस गेला कुठं, असं. बरोबर. हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, फार मायनर गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात त्यावेळेला. खरंय खरंय एक्झॅक्टली. त्यामुळे ते आता ह्यांच्याकडे पण कॅप्टनकडे मी त्याच्याच रिलेटेड येते की नॉर्थ ईस्ट बिंदागुडीमध्ये तुम्हाला पण फ्लड रिलीफ ऑपरेशन मध्ये तुम्ही काम केलं, तर एकंदर किती दिवसाचा तो हे असतं, म्हणजे ते प्रोजेक्ट असतं, आणि बेसिकली खरोखरच थरारक जिकिरीचं काम आहे, तर थोडंफार तुमच्याबद्दल पण जाणून घेऊ. बरंचसं मेजर गिरिजाने कव्हर केलंय, हो. पण माझा थोडाफार तसाच अनुभव होता. पण मला त्याच्यामधून एक शिकायला मिळालं की तिकडे जेव्हा तुम्ही कार्यरत असता तेव्हा तुम्हाला दिवस रात्र याचा काही फरक पडत नाही. आम्हाला आठवतं का आम्ही रात्री 12 वाजता पण कंटिन्युअस कॉल्सवर असायचो, आणि पहाटे 3-4 वाजता, कारण फ्लड्स, ग्राउंड रियालिटी खूप वेगळी होती तिथे. ब्रह्मपुत्रा रिव्हरला फ्लड्स येतात, जसं नॉर्थ ईस्ट मध्ये मी असल्यामुळे तीस्ता नदी जी आहे ब्रह्मपुत्रा, तिला फ्लड, आणि अख्खं गावच्या गाव तुम्हाला रातोरात रिलोकेट करायचं, हलवायचंय, तिथली माणसं, गुरंढोरं पासून सगळ्यांनाच तुम्हाला सेव्ह करायचंय. तर त्यासाठी, आणि जे कॉर्डिनेशन असतं ते, म्हणजे सैन्यात कॉर्डिनेशन सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काही लागलं तरी तुम्हाला एकमेकांना, जसं मी सांगितलं, सगळे युनिट एकमेकांना संलग्न असून ते कामं करतात.
तर त्यासाठी तुम्ही ना तुमचं जेवायची वेळ बघता, ना तुम्ही तुमचं झोपायची वेळ बघता, काही नाही. म्हणजे मला आठवतं कारण आम्ही 3 दिवस कंटिन्युअस झोपलोही नव्हतो. म्हणजे 1-2 तास आम्हाला झोप मिळाली असेल. कारण कंटिन्युअस रात्री पण कॉल, दिवसा कॉल आणि आम्हाला ते सगळे अरेंजमेंट करायचं, मॅनेजमेंट करायचं, ते सगळं करायला लागलं होतं. पण तो थरारकच अनुभव होता. पण त्यामधून आम्हाला शिकायलाही फार मिळालं आणि मला खूप आनंद मिळाला कारण शेवटी कळलं की ज्या कामासाठी आपण सैन्य जॉईन करेल ते काम करायला आपल्याला मिळालं, लोकांना वाचवायचं. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स ऑल्सो. पण इट इज डेंजरस फॉर द पीपल ऑल्सो, त्यांच्याकडे ऍक्च्युली फ्लड सिच्युएशन आलेली आहे. ते कारण ते पूर्णपणे सैन्यावर रिलाय असतात. हो, सैनिक हो. येतील आणि आम्हाला वाचवतील, त्याच भरोश्यावर ते बसलेले असतात. तर आपण Right. खूप जबाबदारी असते. Absolutely. मेजर तुमच्याकडे येते सियाचन बद्दल. 2009 मध्ये सियाचन मध्ये माउंटेनिअरिंग केलं, त्याबद्दल सांगा. आणि इज दॅट कंपल्सरी पार्ट ऑफ आर्मी, म्हणजे प्रत्येकाला ते करावं लागतं का? आणि 2015 मध्ये ते आपण घेतलेलंच आहे फ्लडचं. आता फक्त सियाचन बद्दल आपण घेऊ. हा. तसं सांगायला गेलं तर आजच बरोबर 15 ऑगस्ट 2009 ला सकाळी 6:30 वाजता मी माउंट इंदिरा कॉल स्केल केलेलं. तर अरे त्याला आता वा, 12 वर्ष झाली. आजचाच दिवस आणि खूपच आजचाच छान. दिवस आहे. Great. ऍक्च्युली ते मी पहिला हे सांगते 15 ऑगस्ट कसा झाला. आमचं Okay. एक 15 दिवसाचं एक्सपिडिशन होतं. म्हणजे पहिला 1.5 महिन्याचं आमचं ट्रेनिंग होतं सियाचिन बॅटल स्कूलला. आणि त्याच्यानंतर बॅटल स्कूल मधनं जेव्हा आमचं फ्लॅग ऑफ झालं, त्याच्या पुढं 15 का 18 दिवसाचं आमचं म्हणजे डे टू डे हे होतं की पहिला ह्या ठिकाणी पोचायचं, मग तिकडे रेस्ट घ्यायची, मग पुढे जायचं, मग रेस्ट घ्यायची. असं करत करत आमची तारीख होती 20 ऑगस्ट. 19 का 20 ऑगस्ट डेट होती की आम्ही इंदिरा कॉलला पोहोचणार. हम्म. हे आमचं होतं एक ऑल विमेन ऑफिसर्स, इंजिनियर ऑफिसर्स एक्सपिडिशन. ऑल विमेन ऑफिसर्स का? तर सियाचिन हे आधी मुली सियाचिन मध्ये जाणार हे एक टॅबू मानलं जायचं. म्हणजे असा एक कॉन्सेप्ट होता ओव्हरऑलच, नॉट जस्ट आर्मी, तिथं फक्त आर्मीच आहे म्हणा, पण एक असा कॉन्सेप्ट होता की मुली किंवा कुठलीही मुलगी सियाचिन मध्ये गेली तर सियाचिनला बॅड लक येतंय, असा एक कॉन्सेप्ट होता ओव्हरऑल. तर त्यावेळी जे व्हाईस चीफ ऑफ आर्मी होते त्यांनी एक त्यांच्या डोक्यात काय आलं माहित नाही, आमच्यासाठी ते चांगलं झालं की त्यांनी हे असं केलं की आपण ते इंजिनियर्सचे होते, त्यामुळे ते म्हणले की आपण इंजिनियर्सच्या मुलींना पाठवून बघूया, जर त्या जाऊ शकल्या आणि बघूया आल्यावर काही बॅड लक निघतंय का. आणि त्याशिवाय एक हे पण कळेल की मुली अशा अशा ठिकाणात राहू शकतात का. म्हणजे आधी सियाचिनला मुलींच्या पोस्टिंग होत नव्हत्या. ते आमच्या एक्सपिडिशन नंतर आता ऍटलीस्ट डॉक्टर्स वगैरेच्या पोस्टिंग व्हायला लागल्यात. विमेन ऑफिसर जे डॉक्टर्स आहेत त्यांची पोस्टिंग सियाचिनला व्हायला लागली आहे. कारण एक तो टॅबू तर निघाला की मुली बॅड लक आणत नाहीत सियाचिनला, आणि दुसरं हे की मुली राहू शकतात सियाचिन मध्ये, त्या हार्श एन्व्हायरमेंट मध्ये पण मुली राहू शकतात. हे दोन गोष्टी तिकडे क्लिअर झाल्या. त्यामुळे आमच्या एक्सपिडिशन मध्ये आता तिथं बाकी युनिट्स नाहीच आहेत, फक्त इन्फंट्रीचेच असल्यामुळं विमेन ऑफिसर्स हे डॉक्टर्सच आहेत तिकडं, पण त्या पोस्टिंग तरी सुरू झालेल्या आहेत तिकडं. तर तिकडचा एक्सपिरियन्स म्हणजे तिकडं म्हणजे कम्प्लीट फिजिकल फिटनेस, हाईट्स ऑफ फिजिकल फिटनेस जे म्हणतात ते होतं. की फुल रोज, एकतर ते हाय अल्टिट्यूड एरिया आहे, तिकडे ऑक्सिजन कमी असते, त्यामुळं त्या ऑक्सिजन लेवलला, त्या हाईटला रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी आमची फिजिकल ऍक्टिव्हिटीज व्हायचे. अर्थात पहिला 1-1.5 महिना जे ट्रेनिंग होतं ते तेवढ्यासाठीच होतं. त्या 1.5 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये ज्या फिजिकली किंवा मेडिकली फिट नाही वाटल्या, ज्यांचं थोडं बीपी हाय लो व्हायला लागलंय, त्या तिकडे रिजेक्ट झाल्या. आणि शेवटी आम्ही 13 विमेन ऑफिसर्स फायनली सिलेक्ट झालो, जे सियाचिनच्या बेस कॅम्प पासून इंदिरा कॉलला स्केल करायचं ठरलं. त्याच्यात पण वाटेत हळूहळू काही जण एक्सपिरियन्स करतात. जशी जशी हाईट वाढत जाते, सगळ्यांचीच बॉडी साथ देईल असं नाही. तुम्ही कितीही फिजिकली फिट असला तरी एक पॉइंट नंतर प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. काही जणांना वेगवेगळे त्रास होतात. सो मध्ये अजून एक 2-3 तिकडून निघाल्या. सो फायनली आम्ही 15 ऑगस्टला आम्ही स्केल केलो. ते 15 ऑगस्ट कसं आलं ते आता मी सांगते. ते म्हणजे आमचं डेट होतं 18 ऑगस्ट. आमचे जे टीम लीडर होते ते एक मेल ऑफिसर होते इन्फंट्रीचे. त्यांनी बघितलं पहिल्या 10 दिवसात की ह्या मुली
आपण सांगू तसं करतात, यांचं फिजिकल फिटनेस चांगलं आहे. तर जिथं जिथं ज्या ज्या बेसिसला आमचे 2 दिवसचे हॉल्ट असायचे, तिकडे त्यांनी 1 हॉल्ट कमी केला, की आपण परवा निघायच्या ऐवजी उद्याच निघूया. मग आम्ही पुढे गेलो. असे असे 1-2 दिवस कमी होत गेले. फायनल जेव्हा आमचं स्केल करायचं होतं, ते 18 ऑगस्ट आलं. 18 का 17 ऑगस्ट आलं आणि त्याच्या आधी 3 अजून बेसिस होते जे आम्हाला हिट करायचे होते. एक दिवस त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं आणि म्हणले की 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट ह्या 2च दिवसाचा डिफरन्स आहे. आणि जर 17 ऑगस्टच्या जागी जर आपण 15 ऑगस्टला इंदिरा कॉल हे इंडियाचं नॉर्दर्न मोस्ट पॉइंट आहे. ते असं पॉइंट आहे जिथं इंडिया, चायना आणि पाकिस्तान या तिघांचं मिलन होतंय. सो तिकडे जर आपण 15 ऑगस्टला इंडियाचा फ्लॅग लावला तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटेल. त्या दिवशी थोडंसं आधीच दमून बसलेलो, त्यामुळे असं वाटलं सर राहू द्या 17लाच करूया. पण नंतर वेन वी थॉट ओव्हर इट, वी थॉट की नाही 15 ऑगस्टच बरोबर दिवस आहे तो करायसाठी. आणि असं करत करत एक एक दिवस कमी करत 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 शेवटी आम्ही 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता सुरू केलं स्केल करायला. आणि 15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता एंटायर 12 मुली जेव्हा तिथं पोहोचल्या आणि इंडियाचा फ्लॅग लावून तिथं जेव्हा राष्ट्रगीत म्हणलं, मला आज बोलताना पण हातावर शहारे येतात. ते एक्सपिरियन्स म्हणजे मी आय डोंट थिंक मी शब्दात सांगू पण शकीन. नाही, खरंय खरंय. म्हणजे आम्ही सगळ्या स्ट्रॉंग मुली, सगळ्या फिजिकली फिट, मेंटली फिट, पण त्या दिवशी 12च्या 12 मुली सगळ्या जणी राष्ट्रगीत म्हणताना रडत होत्या. एवढा आनंदाची खरंच ती वेळ होती आजही आणि शहारे येतात बोलताना. ऍब्सोल्युटली. आणि तुमचा अनुभव आहे तो, आम्ही तर ऐकून आम्हाला इतका आनंद झाला आणि प्राऊड मोमेंट होती. हो, तर अगदी. ग्रेट ग्रेट. नाही, जबरदस्त. पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन, कॅप्टन आणि मेजर दोघींसाठी. आधी कॅप्टनला विचारू की डिफेन्स सर्व्हिसेसच्या कारकिर्दीत सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं वाटलं होतं? हे पहिलं. दुसरं म्हणजे एक जनरल प्रश्न असे आहेत की तिकडे फूड कसं मिळायचं, किंवा आफ्टर रिटायरमेंट तुम्हाला पेन्शन असतं का, किंवा रिटायरमेंट नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये काही प्रिव्हिलेजेस मिळतात का? 4 मुद्दे आहेत. हा. हो. पहिलं म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज तुम्ही विचारलं तर जेव्हा म्हणजे मला असं वाटतं की आताच आम्ही जेव्हा विचार करतो, जेव्हा आम्ही सर्व्हिसमध्ये तेव्हा काय चॅलेंजिंग वाटलं, तेव्हा आम्हाला त्या गोष्टीचा विचार येतो की ठीक आहे, जी जनरली फर्स्ट पोस्टिंग असते त्याच्यामध्ये आम्ही सगळंच नवीन असतं, आमचं सगळं जगच नवखं असतं. सो यू आर अ बेबी ऑफ अन रेजिमेंट म्हणतात ऍक्च्युली. सो की तुम्ही अगदीच जस्ट नुकतंच सैन्यामध्ये बॉर्न झालाय असं असतं की त्याच्यामुळे लेफ्टनंट म्हणून. सो त्याच्यामुळे जे काही नवीन नवीन ड्युटीज येतात त्या चॅलेंजिंगच असतात. पण नंतर तुम्ही जेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की काय सिस्टम आहे आणि काय करायचं आहे काम, तर मग जरी ते आत्ता आम्ही म्हणतो की ते चॅलेंज असतं, त्यावेळेस आम्हाला चॅलेंजिंग वाटलेलं नसतं. ते आम्ही रोल म्हणून आम्ही करतच असतो. तर आम्हाला चॅलेंज कुठला असं विचार करायला लागलं की मग जनरली विचार करायला लागतो की हे चॅलेंज म्हणून केलं होतं का हा ड्युटी म्हणून केलं होतं. तर ते जरा हे होतं. बट येस, म्हटलं तर चॅलेंजिंग आहेच, कारण की एव्हरी डे इज अ न्यू डे. सैन्यामध्ये तुम्ही हे शिकता की जगायचंय, आज जगून घ्या, उद्या माहित नाही काय होणार. सो यू लिव्ह एव्हरी डे, यू स्टार्ट लिव्हिंग एव्हरी डे. आणि आज जगायचं तर आनंदाने जगा. तुम्हाला जे करायचं ते आज करून आनंदाने जगा, हे तुम्ही तसं शिकता तुम्ही. आणि मग एव्हरी डे यू टेक इट ॲज इट कम्स. सो ते असतं. बरोबर. फूड फूड काय असायचं किंवा एकंदर? सॉरी, फूड. हा, म्हणजे एकंदर खाण्यापिण्याची सिस्टीम किंवा ओव्हरऑल तुमचं रुटीन तिकडे काय असायचं? सकाळी कितीला उठायचं किंवा रात्री? मेस मध्ये ऍक्च्युली मोस्ट ऑफ द युनिट्स मध्ये मेस मधलं फूड अप्रतिम असतं. त्याच्यामुळे तिथे भीती एक असं की ते वजन वाढू शकतं, पण आम्हाला एक्सरसाइजही तेवढी करवतात, त्याच्यामुळे ते बॅलन्स करायचा प्रयत्न असतोच. पण फूड बद्दल कधीच काही कंप्लेंट्स नसतात कोणाच्याच, कारण कारण मुळात आम्ही हेच पाहिजे आणि तेच पाहिजे हा प्रश्नच नसतो. आम्हाला जे मिळतं ते आम्ही आनंदाने खातोय. आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलेलं असतं, कारण ट्रेनिंग मध्ये आम्हाला जेवण मिळालं तरी आम्ही नशीब समजतो आमचं. त्याच्यामुळे ते खाऊन आम्हाला आनंद मिळतो, जे कसंही असेल तरी. त्याच्यामुळे युनिटमध्ये आम्हाला बेस्ट फूड मिळते. फूडचा काहीच काही असा प्रश्न आला नाही. ते आहे. ओके. आणि नंतर पेन्शन असतं म्हणजे? आता शॉर्ट सर्व्हिस कमिशनला पेन्शन नसतं. जे शॉर्ट सर्व्हिस कमिशन आमच्या वेळेस 5 वर्षाचं होतं, जे आता 10 वर्षाचं झालेलं आहे.
पण तरी बरं. 10 वर्षानंतर जरी बाहेर आले तरी पेन्शन नाहीये. नाहीये. पेन्शन तुम्हाला परमनंट कमिशन नंतरच मिळतं. जे आता रिसेंटली ज्या 70 मुलींना परमनंट कमिशन मिळालं आहे हम्म. नामी मधल्या, त्यांना पेन्शन लागू झालेलं आहे. म्हणजे त्यांची सर्व्हिस कमीत कमी 20 वर्ष झाली पाहिजे. बरं. आणि ह्याआधी असं होतं की जरी मुली 14 वर्ष मॅक्सिमम सर्व्हिस करू शकत होत्या आणि 14 वर्षानंतर जरी बाहेर आले तरी त्यांना पेन्शन मिळत नव्हतं. तर ते ऍक्च्युली इट वॉज अ सॅड सिच्युएशन. हो. आणि या उलट मुलांना कंटिन्यू करता यायची सर्व्हिस मेल ऑफिसर्सना आणि त्यांना पेन्शन मिळायचं आणि मुलींना सोडायला लागायची आणि किती जण Actually, मग त्याच्यामुळे जी केस मुलींनी लेडी ऑफिसर्सनी कोर्टाकडे नेली होती आणि परमनंट कमिशन लागू करायला सांगितलं की जेव्हा तुम्ही आयुष्याची एवढी वर्ष देताय सैन्याला हो, हो, तेव्हा त्यानंतर आणखी 5-6 वर्ष देऊन तुम्ही पेन्शन लागू करण्याला काही म्हणजे झालंच पाहिजे. दॅट दे डिझर्व इट. लाईक इक्वॅलंट टू दी मेल काउंटर पार्ट दे डिझर्व. हम्म. तो पेन्शन तुम्हाला आता परमनंट कमिशन नंतर मिळायला सुरू होईल. ओके ओके. आणि जॉब मध्ये गव्हर्नमेंट जॉब मध्ये काही प्रिव्हिलेज मिळतो तुमच्या ह्या आर्मी? राईट. गव्हर्नमेंट जॉबमध्ये प्रिव्हिलेज असा मिळत नाही, पण येस हल्ली काय होतं की बऱ्याच जणांना अवेअरनेस झालेलं आहे की सैन्यातून आलेल्या अधिकारींकडे एक शिस्त असते, एक मेथड असते, एक मॅनेजमेंटचं स्किल असते, एक नॉलेज असते. सो त्यांना हे आता सिव्हिल ऑर्गनायझेशन्स मध्ये इम्प्लिमेंट करायचंय की आमच्या कुठलाही कॉर्पोरेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जर इम्प्लिमेंट करायच्या आहेत तर त्यांना वाटतं की फौजी इज अ सुटेबल पर्सन टू डू दॅट. त्याच्यामुळे बरेचसे सिक्युरिटी ऑफिसर्सचे रोल मॅक्सिमम फौजीजना असतात किंवा मिडल लेवल मॅनेजमेंट टॉप लेवल मॅनेजमेंटचे जे रोल असतात तेही हल्ली फौजींना मिळतात. बट डिपेंड की तुम्हाला तो रोल कितपत आता राईट पर्सन, राईट जॉब, राईट प्लेस हे खूप महत्वाचं आहे. ही जर योग्य सांगड झाली की मग त्या कॉर्पोरेटसाठी ते ऍसेट असतं आणि त्या ऑफिसरसाठी ते ऍसेट असतं. पण येस जॉब्स बाहेर आल्यानंतर भरपूर अवेलेबल आहे. ओके, व्हेरी गुड. मेजर काय सांगाल तुमचा एक डिफेन्स सर्व्हिसेस मधला चॅलेंजिंग अनुभव असा काही शेअर करायचा आहे का? कॅप्टन तनुजा म्हणल्यावर का तसंच आहे. ऍक्च्युली हा तसंच प्रश्न ऐकल्यावर विचार करायला लागतो की सगळ्यात Okay, चॅलेंजिंग okay. कुठलं होतं. पण मी Correct. तेच म्हणेन की प्रत्येक नवीन पोस्टिंग किंवा प्रत्येक नवीन दिवस हा एक चॅलेंजिंग पण असतो आणि शिकायला मिळण्यासारखं पण असतं. अगदीच सिव्हिल आणि काय म्हणतात घरात सांभाळून ठेवलेली मुलगी जेव्हा अकॅडमीमध्ये जाती हे पण चॅलेंजिंगच आहे. त्याच्यात वेगळ्याच गोष्टी शिकवल्या असतात. तिकडं शिकवलेलं असतं की जे मिळतंय ते एक्सेप्ट करा. Okay. ते ऍज अ कॅडेट शिकवतात. पण ज्या दिवशी तुम्ही ऑफिसर बनून युनिटमध्ये जाताय तेव्हा आमचे सिनियर्स म्हणतात डिमांड युअर राईट्स. म्हणजे असं होतं की कालपर्यंत आम्हाला जे मिळतंय त्याच्यात आम्ही सुखी होतो आणि आज म्हणतात ऑफिसर सारखं राहावा आणि ऑफिसरला जे योग्य आहे त्या गोष्टी डिमांड करा. सो ती एकदम स्विच ओव्हर होतं. सो ते Actually. चॅलेंजिंग होतं. मग त्याच्यानंतर आता कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये पूर्ण आर्मी आणि पूर्ण युनिफॉर्म लोकांमधनं जेव्हा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये जातो आणि सिव्हिलियन्सशी डील करायला लागतं ते परत चॅलेंजिंग होऊन जातं. आणि फायनली आर्मी सोडताना 10 वर्षाची आठवण ठेवून जेव्हा परत सिव्हिलियन लाईफ मध्ये येतं अगेन दॅट इज इक्वली चॅलेंजिंग. पेजेस बदलतात त्याप्रमाणे जसे चॅलेंज फेजेस बदलतात तसे चॅलेंजेस बदलतात. पण प्रत्येक ह्याच्यात शिकायलाच मिळतं नुसतं. नाही. शेवटचे एक 4-5 प्रश्न घेतोय आपण. ह्याच्यात मी फूड बद्दल थोडंसं इन्क्लूड केलं तर चालेल का? हो, सांगा ना. कारण माझा फूड बद्दलचा एक्सपिरियन्स कॅप्टन तनुजा सारखा ऑब्व्हियसली फूड खूपच चांगलं मिळतं मेस मध्ये त्याच्यात काही डाऊट नाहीये. पण मी जिथं पोस्टेड होते कारगिल आणि द्रास इथं टेम्परेचर -30 आणि -40 असायचं. किंवा सियाचीन मध्ये तर टेम्परेचर आम्ही बघायलाच जायचो नाही कारण बघूनच सायकोलॉजिकली भीती वाटायची. हो, हो. त्यामुळं अशा ठिकाणी जेव्हा टेम्परेचर -30 आणि -40 असतंय तिकडं तुम्हाला सामान जे मिळतंय तेच फ्रोझन होतंय. की बापरे. इट इज अ लिव्हिंग फ्रीज चालू आहेत ना तिकडं. सो आम्ही अंघोळीची पाणी एक तासभर आधी त्यात इलेक्ट्रिक रॉड घालून अंघोळ करायची. मग ते पाणी बर्फाचं पाणी करून पिलेलं आहे, बर्फाचं पाणी करून अंघोळ केलेत. आणि टेंड फूड यायचं जे हेक्टर ड्रॉप व्हायचं सियाचीन मध्ये किंवा द्रासमध्ये वगैरे जेव्हा स्नोनी रोड्स भरतात तेव्हा कुठलंच ट्रक्स वगैरे येऊ शकत नाहीत राशनचे. तेव्हा हेक्टरने जेव्हा फूड ड्रॉप होतं तेव्हा ते टेंड आयटम्स असतात. सो टेंड आयटम्स आज आपल्याला पण माहितीये एक पॅकेटवालं ज्यूस आणि घरी तयार केलेल्या ज्यूस मध्ये जो फरक आहे त्याच्यापेक्षा जास्त फरक पॅकेटवाला ज्यूस आणि टेंड ज्यूस मध्ये असणार. कारण टेंड म्हणजे तो आईस बनून आलेला आहे. तो आम्हाला पहिला लिक्विड करायचा आहे आणि मग ते प्यायचंय.
किंवा जे काही फूड आलंय त्याला पहिला थॉ करून ते नॉर्मल टेम्परेचरला आणून मग ते करायचंय. सो ऑब्व्हियसली बाकीच्या ठिकाणी जेव्हा सगळे कंडिशन्स चांगले असतात तेव्हा फूड बद्दल काहीच हे नाहीये. हो, पण हो. ऍट द सेम टाइम हे पण आहे की एक एन्श्योर करतात की प्रत्येकाला कुठल्याही सिच्युएशन मध्ये असू दे त्यांना ते फूड चांगलं मिळेल. भले ठीक आहे टेंड आहे पण ते तुम्हाला मिळतंय आज त्या ठिकाणी इज हो. कमेंडेबल असं. नाही बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटकडनं किंवा तुमच्या हा. ऑफिसर्सकडनं तो प्रयत्न नक्की असतो, की पण ते तुमच्यापर्यंत पण प्रॉपर आहे फूड की टेंड पोहोचावं. फूड पण आम्ही ते गरम करून अगदी रूम टेम्परेचरच -30 आहे पण ते गरम करून मग आम्ही खाल्लेलं आहे. नाही, गुड एक्सपिरियन्स. कॅप्टन, रिटायरमेंट नंतर IPL क्रिकेटचं तुम्ही मगाशी म्हणालात, की साऊथ आफ्रिका क्रिकेट टीमसाठी तुम्ही सिक्युरिटी ऑफिसरचा रोल केला. तर एकंदर काय सिस्टीम आहे आणि कुठच्या देशामध्ये गेला होता? नाही, ती तेव्हा IPL इंडियामध्ये झाली होती, वुमेन हां, वुमेन इंडियामध्ये. IPL. त्याच्यामुळे मी चेन्नई, बंगलोर आणि नागपूर वगैरे ओके. सारख्या ठिकाणी होते. आणि तिकडे एंटायर ही साऊथ आफ्रिका वुमेन टीम आली होती. त्या पूर्ण हं. म्हणजे अशा बऱ्याच टीम झाल्या होत्या आणि बरेच रिटायर्ड लेडी ऑफिसर्सवर त्यांना हा सिक्युरिटी ऑफिसरचा रोल दिला होता. तो काही ओके. माझे हां. सिनियर्स होते, काही ज्युनियर्स होते. तर ते रिटायर झाले होते. तशा वेगळ्या वेगळ्या टीम्सना आणि वी वर लुकिंग आफ्टर दर एंटायर सिक्युरिटी. जे तिकडे राहत होते किंवा ते बाहेर जात आहेत. तर आम्ही त्यांच्याबरोबर ज्या प्रकारचे जे सिक्युरिटी जनरल प्रोटोकॉल असतात ते आम्ही त्यांना हो. बरं, बरं. म्हणजे लोकल पोलीस बरोबर टायअप करायचंय किंवा हं. बसेस वगैरे सॅनिटाईज आहेत का नाही ते बघायचे. तर या सगळ्या गोष्टी आम्ही आणि त्या कुठेही त्यांचं प्रोटेक्शन जनरली प्रोटेक्शन करायचं त्यांचं, कारण ते इंडियामध्ये पहिल्यांदा आलेले असं त्यांना काही कल्पना हो. नसते. बरोबर. त्यानंतर मी येस. आता मार्चमध्ये मी गेले होते ते बबल इंटिग्रिटी मॅनेजर म्हणून गेले होते. हं. IPL जी T20 IPL मध्ये जे चालू आहे ते आणि चालू होतं आता मार्च एप्रिलमध्ये. तर तिकडे हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता, कारण ही पोस्टच मग कोरोनामुळे कोविडमुळे बनवलेली होती. हो, एक हो. बबल क्रिएट केलं होतं. त्या बबलच्या बाहेर कुणी जायचं नाही. सो इव्हन देअर वर कपल ऑफ फॉजीज आणि त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण ते बबल मेंटेन करण्यापासून ती आमची जबाबदारी होती, की कोणी आत येऊ नये, बाहेर येऊ नये. ते बबलचे पूर्ण स्टाफ वेगळा होता हॉटेलचा. मग त्यांची सगळी नीट म्हणजे तपासणी करायची की कोणी, मग त्यांचं RT-PCR रेग्युलर करून घ्यायचे. ते सगळं खूप भरपूर तामझाम होता तो. सो हो, ते हो. त्याचा पण एक अनुभव मला मिळाला IPL. हां, बरोबर आहे. ओके. तुमच्यामुळे आम्हालाही कळलं, की ही टर्म पण वेगळी आहे हो, आणि ही टर्म आता या नवीनच आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये कसं IPLमध्ये त्यांनी बरोबर. प्रिकॉशन्स घेतल्या होत्या. ओके, व्हेरी गुड. अ, अ, दोघींनाही मी एक प्रश्न विचारेन, की त्याच्या आधी मेजरना एक विचारायचं होतं. माउंटेनिअरिंग झाल्यावर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स असे काय, म्हणजे त्या संदर्भात तुम्ही आता कोणाला ट्रेनिंग देण्याच्या विचारात आहात का? म्हणजे तुमचा आता माउंटेनिअरिंगचा एवढा एक्सपिरियन्स आहे. नाही त्याचे ऍक्च्युली वेगळेच स्कूल्स असतात. म्हणजे असं मी उठून ट्रेनिंग द्यायचं म्हणले तर नाही देऊ शकत, कारण हां, त्याचे हां, जसं ग्लेशियर आहे तर ग्लेशियरमध्ये आपल्याला वेगळे शूज, वेगळे स्नो ऍक्सेस वगैरे असतात. ते घेऊन ट्रेनिंग करायला लागतं. म्हणजे ट्रेनिंग हं. करताना दोन्ही हातात ऍक्स घेऊन ते कसं त्या ग्लेशियर म्हणजे काय हार्ड आईस, ते स्नो नाहीये. हार्ड हो. आईस मध्ये ती ऍक्स घालून आपल्याला वर जायचंय. हे असं हं. नॉर्मल कुठेही बसून आपण ट्रेनिंग नाही देऊ शकणार. ते त्या स्कूल्समध्येच द्यायला लागतं. बेनिफिट हेच आहे की मी फिजिकली खूप फिट झाले त्याच्यानंतर. हं, हं. आणि शिवाय त्यावेळेला म्हणजे सगळ्यांनाच नाही, कारण आम्ही खूप मोठी स्ट्रेंथ होती. 11-12 वुमेन ऑफिसर्स एका वेळी स्केल केले, त्यामुळे सगळ्यांना ना. पण त्यातल्या काही जणांना कमेंडेशन कार्ड, जे आर्मीकडनं एक कमेंडेशन मिळतं, हां. अवॉर्ड म्हणण्यात येतं. ते बऱ्याच जणांना म्हणजे एक दोघी तिघींना मिळालेलं. इट वॉज बेसिकली जस्ट टू एन्करेज अजून एन्करेज. बाकीच्या हां, मुलींना. आणि हां. दॅट वॉज म्युच्युअल अंडरस्टँडिंग की आपण सगळ्यांना देत नाही, कारण एका वेळेस 11 मुलींना देणं डझंट लुक गुड. आणि आपण बरं. दोघी तिघींनाच देतोय असं. ओके, ओके. आणि फाईन. एक्सपिरियन्स जो मिळालाय दॅट इज काही त्याच्याबद्दल तर हेच नाही. त्या अनुभवाचं मोल वेगळंच आहे. हो. चालेल, आपण शेवटचा प्रश्न घेऊ आता. दोघींसाठीचा प्रश्न आहे, की बेसिकली सध्या तुमच्या आता कॅप्टन तनुजा आहेत त्यांचं तर मला कळलंय साधारण, की तुम्ही मुलांना काउन्सिलिंग देता किंवा हे एकंदर. पण ती सध्या काय करते? म्हणजे आता मेजर जेव्हा रिटायर्ड आहेत, तेव्हा त्यांचं आता सध्या वाचन म्हणा किंवा काय हॉबीज हॉबीज एकंदर तुमच्या अदरवाईज, तर त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि मग आपण बाकी प्रेक्षकांचे प्रश्न घेऊ.
तर मेजर तुम्ही सध्या भरपूर पुस्तकं वाचता एवढं मला कळलेलं आहे. हो. मला असं वाटलं की 10 वर्ष मी आर्मीला दिले आणि आर्मी हा जसं मी म्हणले माझ्यासाठी एक जॉब नव्हता, ते माझं पॅशन होतं. मी जेव्हा आर्मी जॉईन केले तेव्हा जॉब हुडकून आर्मी जॉईन नाही केले. मला आर्मी बद्दल आणि देशाबद्दल काहीतरी वाटतं म्हणून मी हे फील्ड निवडलेलं. आणि आर्मी सोडताना मला असं वाटलं ज्या पॅशननी मी हे 10 वर्ष केले, मी कुठलाही दुसरा जॉब घेतला तर मी तेवढं इंटरेस्ट किंवा तेवढ्या पॅशननी कुठल्याही जॉबमध्ये माझं मन त्यात रुळू शकणार नाही. आणि जे म्हणजे मेंटली किंवा जे वाईट मला आर्मी सोडल्यावर वाटतं किंवा वाटलेलं, ते जर मी कुठला तरी असा जॉब घेतला ज्याच्यात माझं तेवढं मन नाहीये, ते मला जास्त वाईट वाटणार. कारण मी सगळीकडे कंपॅरिझन सुरू करणार की मी आर्मीमध्ये असते तर आज अशी असली असते, आज मला जॉब असा मिळालाय. कारण जोपर्यंत तुम्ही जे काम करताय त्याच्यात पॅशन नसेल तर हो. त्या जॉब करण्याचा काही अर्थ नाहीये. आणि 10 वर्ष मी जे जॉब केला आर्मीचा तो विथ फुल पॅशन केला. आणि मला असं नको होतं की मी दुसरा कुठलाही जॉब असा निवडू ज्याच्यात मला म्हणजे आर्मीपेक्षा कमी इंटरेस्ट असेल. आणि ते स्वतःला तो त्रास न देण्यासाठी आय डिसाइडेड की मी जॉब करणार नाही. आणि शिवाय ऑब्व्हियसली माझी तेव्हा ऑलरेडी एक मुलगी झालेली जी 1 वर्षाची होती. आणि हो. मला असं वाटलं की आता आणि बिकॉज मी आणि माझा नवरा दोघं पण आर्मीमध्ये असल्यामुळं मुलीला वाढवणार कसं? आर्मीचे जे पोस्टिंग्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मग कोणाला तरी प्रत्येक वेळेस माझ्या बरोबर राहायला लागेल. मग हे डिसिजन बऱ्याच मुश्किलीनं घेतलेला. पण आय थॉट की आता टाइम आलाय की मी माझ्या फॅमिलीला टाइम देऊ. आणि मग मी आर्मी सोडली आणि माझ्या फॅमिलीला टाइम द्यायला सुरू केला. आणि त्याच्यानंतर आता मला टाइम मिळतोय तर मी भरपूर जेवढे पुस्तकं एवढ्या वर्षात वाचू शकले हो. नव्हते ते मी भरपूर युअर पुस्तकं एन्जॉय. वाचतेय. आणि आय हॅव बिकम अ बुक ब्लॉगर. आणि माझं एक स्वतःचं बुक ब्लॉगिंगचं इंस्टाग्रामवर पेज आहे सेक्रेड विस्पर्स म्हणून. त्याच्यावर मी बुक रिव्ह्यूज करते, बुक्स बद्दल माहिती लिहिते, बुक्स बद्दल आर्टिकल्स लिहिते. आणि नॉट ऍज मच ऍज आर्मी पण तेवढ्याच पॅशनेटली करते त्यामुळे आवडतंय मला ते. व्हेरी गुड. एन्जॉय, एन्जॉय. आणि तुमच्याकडनं आजच्या 15 ऑगस्टला म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आपलं सुरू झालंय, तर आज सगळ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही देशाला आपल्या? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना तर व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि देशाला जर आर्मीमध्ये जायसाठी सांगायचं असेल तर पहिला तर सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास की आपण करू शकतो. नाही करू शकलो तर आपल्या वरचे करून घेतातच, त्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. आणि एकदा सेल्फ कॉन्फिडन्स असला, आपण स्वतःवर विश्वास ठेवला की आपण करू शकतो, तर मला नाही वाटत जगात कुठलीही अशी फोर्स आहे जी आपल्याला थांबवू शकते. तो सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा आणि जे काय करायचंय आर्मीच असं नाही कुठल्याही फील्डमध्ये कुठेही जायचं असेल, ऍज अ हाऊसवाईफ पण घरी बसायचं असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा की माझ्याकडनं हे सगळं होऊ शकतंय. आणि सेल्फ कॉन्फिडन्स असला तर ऍज आय सेड कुठली फोर्स जी आपल्याला थांबवू शकते. डेफिनेटली. थँक्यू सो मच. तनुजा मॅम. मला असं म्हणायचं होतं की सगळ्यांना हे सांगायचं की फॉलो युअर पॅशन. आणि पॅशन फॉलो करायला एज लागत नाही. त्याच्यामुळे एनी टाइम यू कॅन पिकअप युअर पॅशन अँड जस्ट फॉलो इट. दुसरं म्हणजे आपण या देशाच्या मातीला काहीतरी देणं लागतो हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळेल किंवा जे काही आपल्याला वाटेल देशासाठी काहीतरी छोटं का असेना, पण आपला काहीतरी सहकार्य त्याच्यामध्ये आपलं म्हणजे आपला एक काहीतरी कार्यभाग. आपलं काहीतरी कार्यभाग contribution. आपला कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे त्यामध्ये. हो. आणि हे देशाबद्दलची जी एक भावना आहे ती देशभक्तीची ती कधीच विसरता कामा नये. आणि देशभक्तीची भावना सध्या पॉलिटिकल इश्यूजमुळे खूप चेंज होत चालली आहे, पण जी निव्वळ खरंच देशभक्ती आहे, आपल्या देशावर जे आपलं प्रेम आहे ते कायम आपण व्यक्त करायला कधीच मागे पुढे बघितलं नाही पाहिजे असं नाही, मला वाटतं. खरंय. आणि तुमच्या फौजी की पाठशालामध्ये माझी मुलगी आली होती. तुम्ही अत्यंत छान कॅम्प्स कंडक्ट करता. तर त्याविषयी तुमचे आता ऑनगोईंग प्रोजेक्ट काय आहेत? फौजी की पाठशाला हे मी सैन्यातून 2012 मध्ये VRS घेतल्यानंतर मला माझी मेजरगिरीसारखी विचार होती की कॉर्पोरेट मला जॉईन नाही करायचं होतं. पण तेव्हा मला कळलं की ऍटलिस्ट मी या करिअर बद्दल लोकांना, मुलांना, यंगस्टरना सांगू शकते की किती छान करिअर आहे. माझा स्वतःचा अनुभव जो आहे चांगला 5 वर्षाचा मला मिळाला, तो मी मुंबई सारख्या ठिकाणी अवेअरनेस देऊ शकते. तर त्याच्यामुळे मी शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चर्स वगैरे द्यायला लागले भरपूर. आणि मग त्याच्यानंतर फौजी की पाठशाला कन्सेप्ट आली की आपण मुलांना आपल्याकडे बोलवून त्यांना लिडरशिप
डेव्हलपमेंटकडे आपण फोकस केला पाहिजे, त्यांना ऍडव्हेंचरस बनवलं पाहिजे. आणि म्हणून हे कॅम्प्स आम्ही सुरू केले, रेसिडेन्शियल कॅम्प्स. आणि आतापर्यंत 50-60 कॅम्प्स रेसिडेन्शियल कंडक्ट झालेले आणि याही पुढे होत राहतील ते. आणि त्यामध्ये मुलांना आम्ही त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून एक्सपोजर द्यायला लागलो की तुमच्याकडे ज्या क्वालिटीज, हिडन क्वालिटीज आहेत, ज्या लपल्या आहेत, तुम्हाला स्वतःलाही त्याची जाणीव नाहीये, ह्या क्वालिटीज बाहेर येतात जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटीज वेगळ्या वेगळ्या करता. कॅम्प्स मध्ये रायफल शूटिंग, हॉर्स रायडिंग, जंगल कुकिंग, सर्व्हायव्हल टेक्निक्स, मॅप रिडिंग, आर्चरी, या वेगळ्या वेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यामधून मग लहान मुलांना कळतं की ओ, मी हे करू शकत होते पण मी आतापर्यंत कधीच केलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांना जी गोडी लागते मग ते पुढे त्याच्यावर आणखीन एम्फसिस करून त्याचा प्रयत्न करत ही गोष्ट आपण वेगवेगळं ट्राय केलं पाहिजे. सो कॅम्प्स मधून तोच माझा एक उद्देश आहे की नवीन लीडर्स घडवायचे आम्हाला आणि देशासाठी, आणि प्लस कुठलंही करिअर त्यांनी उद्या चूज करावं पण त्यामध्ये त्यांनी आपल्या आनंदाने त्या करिअरमध्ये त्यांनी पूर्ण झोकून द्यावं स्वतःला आणि जे काही आहे ते लाईफ एकदम मस्त जगावं असं आमचं अपेक्षा आहे. म्हणजे त्यासाठी आमची धडपड चालू आहे की ही पिढी तयार करायची. खरंच, आणि ते अचीव्ह झालेलं आहे. म्हणजे माझ्या घरात मी बघतेय की ते एन्जॉयड ऍक्च्युली सगळी आमची Thank you, 4-5 thank मुलं you so होती much. फ्रेंड्सची. हो, तर हो. आपण आता प्रेक्षकांचे प्रश्न घ्यायला हरकत नाही. रागिणी वहिनी. हा, त्या दीपक कुलकर्णींचे 2 प्रश्न आहेत की डज इंजिनिअरिंग एज्युकेशन हेल्प इन MES ऑर इंजिनियर्स, आणि दुसरा प्रश्न आहे हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन कॉम्बॅट ऑर ऑपरेशन सिच्युएशन्स. पहिला प्रश्न मी कव्हर करते. दुसरा MES मध्ये जाणार हे कोर ऑफ इंजिनियर्सचे जे ऑफिसर्स असतात तेच MES मध्ये पोस्टेड त्यांची होते, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सैन्या थ्रू. आणि जे सिव्हिलियन जे असतात ते IDSC ऑफिसर्स जे असतात ते त्यांची UPSC थ्रू त्यांची वेगळी ते सिव्हिलियन ऑफिसर्स असतात त्यांची पण पोस्टिंग होते MES. तर त्यासाठी तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणं गरजेचं नाहीये. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा सिनियर लेवलला MES मध्ये जाता तेव्हा तुमचं सैन्या थ्रू पण इंजिनिअरिंग होतं. जे जर तुम्ही ग्रॅज्युएशन फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स मध्ये केलं असेल तर तुमचं 3 वर्षांनी तुमची डिग्री कोर्स येतो तुमचा इंजिनिअरिंगचा, तर तो तुम्ही सैन्या थ्रू करू शकता. आणि 3 वर्ष तुम्ही डिग्री केल्यानंतर तुम्ही AG असिस्टंट गॅरिसन इंजिनियर वगैरे तुम्ही असं बनवू शकता. पण इंजिनिअरिंग आधी केलं असेल तर तुमची ती पोस्ट बिना मग तुम्हाला डिग्रीसाठी परत जावं लागत नाही. तुमची ऑलरेडी डिग्री असते, मग तुम्ही डायरेक्टली ती पोस्ट मेजर रँकवर तुम्ही ती घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला पोस्टिंग तुमची होऊ शकते. बरोबर. इंजिनिअरिंग डिग्रीची गरज नाहीये पण इंजिनियर नॉलेज असणं गरजेचं. आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन कॉम्बॅट ऑर ऑपरेशन सिच्युएशन्स. ते आपण ऐकले ऍक्च्युली. हा, ठीक आहे. बरं, दुसरा एक ते मेघनाचा engineering प्रश्न तुम्ही आहे. सांगू का? मेजर काही सांगतायत? तर जसं कॅप्टन तनुजाने सांगितलं तसं इंजिनिअरिंगची डिग्री नसली पण जर इंजिनिअरिंगची डिग्री असली आणि MES मध्ये जर गेलो आपण, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आता आमचा रोल बॅरेक अँड स्टोअर ऑफिसर मध्ये टेक्निकल नव्हता, पण जेव्हा AG आणि गॅरिसन इंजिनियर्स म्हणून तुम्ही पोस्टिंग जातात ऍज ऑफिसर्स तेव्हा इंजिनिअरिंगचे बरेचसे रूल्स, फॉर्म्युले वगैरे त्यात यूज होतात, त्यामुळे थोडाफार बेनिफिट त्यात मिळू शकतो. ओके. पुढचा मेघनाचा प्रश्न आहे की एखादा न विसरता येणारा प्रसंग आणि युद्धभूमीवर जायची वेळ आली आहे का? कळला नाही प्रश्न. म्हणजे एखादा न विसरता येण्यासारखा प्रसंग तुमचा. म्हणजे मगाशी त्या बोलल्या तसं बोललंय, मगाशी मध्ये सांगितलंय. सगळंच अविस्मरणीय आहे आणि आहे, त्या हो. चॅलेंजिंगच असतात. आणि युद्धभूमीवर जायची वेळ आली आहे का? फ्रंट म्हणजे लाईनला तेव्हा कारगिलच झालं असेल युद्ध, तर बाकी नाही, आम्ही नाही. कारगिलच्या वेळेला नव्हतो. आमची टेन्युअर जे आहे ते 2007 नंतरच आहे. तर 2007 नंतर आपल्याला माहितीये कुठलाच वॉर झालेला नाही नाहीये. झालं. म्हणजे तेही 99 मध्ये झालं होतं कारगिल, बाकी हो, युद्ध last तर झालंच 99 नाहीये. ते झालंय. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. हो. म्हणजे वी वुड हॅव बीन नंतर एक- प्रॉबब्ली फॉर्च्युनेट इफ आम्हाला कुठेतरी ऑपरेशन मध्ये जर सहभागी होता आलं असतं. हो, बरोबर बरोबर. एक पण रश्मी, युद्धभूमीवर गेलोय आम्ही, म्हणजे युद्ध जिथं झालंय तिथं जाऊन अच्छा, आलोय. जाऊन आलोय. अच्छा. पुढचा रश्मीने विचारलाय प्रश्न की तुम्ही तुमची इमोशनल स्ट्रेंथ कायम ठेवण्यासाठी काय करता? इमोशनल म्हणजे ह्याचं- वेगळं काही करावं लागतं का इमोशनल स्ट्रेंथ कायम नाही, ठेवण्यासाठी? मी ह्याच्यात पहिला सांगेन की पहिला तर ट्रेनिंग मध्येच ते तुम्हाला जडणघडणच तशी होते. स्टोन हार्टेड जे असते ते अगदी लिटरल सेन्स मध्ये स्टोन हार्टेड बनवून टाकतात ट्रेनिंग मध्येच, की ते मुद्दामून बघणार तुमची फ्रेंड कोण आहे, त्यांना पनिशमेंट देणार,
सो असं म्हणजे तुमची फिलिंग्स, ऑब्व्हियसली फिलिंग्स ते काढून टाकत नाहीत, पण बरोबर. तुम्हाला ते ट्रेन करतात, हे कणखर शिकवतात की बनवतात. पुढे जाऊन काहीही होऊ शकतंय. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा ड्युटी करा तेव्हा फिलिंग्स बाजूला ठेवा. सो ट्रेनिंग मध्ये ते ऑलरेडी शिकवलेलं असतंय. पण शेवटी आपण ह्युमन बीइंग्स आहेत. फिलिंग्स हे त्यापुरतं आपण येतातच. कदाचित विसरून पण जाऊ, पण हो. पुढे जाऊन ते आपल्याला लक्षात राहतात. पण स्टॅबिलिटी डिपेंड करते. हो, बरोबर. स्टॅबिलिटी, तुम्ही काहीतरी हॉबीज वगैरे घेतले किंवा कोणाशी रेग्युलर टॉक फोनवर वगैरे बोलणं हे केलं, आणि पण बेसिक पायाच त्यांनी तसा केलाय की तुम्हाला जास्त जडणघडणच तशी झालीये, त्यामुळे पण बरोबर. इथे मला आणखी सांगा, मोस्टली फौजी जे असतात ते हा. कॉम्रेड्स इन युनिफॉर्म जे आपण म्हणतो, फ्रेंडशिप जी सैन्यातली जी आपली फ्रेंडशिप झालेली असते, कितीही इमोशनल कधी अपडाऊन झाले तरी जेव्हा आपण आपल्या कॉम्रेड्स बरोबर बोलतो तेव्हा खूप एक मोठा आपल्याला आधार मिळतो आणि आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं परत एखादं काम बरोबर. करायला. बरोबर. सो दॅट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स आणि बरोबर. मेंटली यू बिकम टफ अगेन. बरोबर. आणि 2 प्रश्न आहेत अजून. एक मधुरा गोगटे यांनी विचारलंय की असं वाटलं का की उगाच आपण ही खडतर नोकरी स्वीकारली की साधं सरळ आयुष्य सोडून. पण ह्याचंही उत्तर तुम्ही सुरुवातीला दिलंय मला वाटतं ह्याच्यात, की ते तुम्ही दोघींनी पॅशन नाही, म्हणून मी स्वीकारले. ह्याच्यात सांगेन, मी ह्या बाबतीत खोटं नाही बोलणार. माझी जेव्हा पहिली पोस्टिंग कारगिलला झाली, कुमाथांगला, तेव्हा जसं कॅप्टन तनुजानी सांगितलं की यू आर अ बेबी ऑफ दी रेजिमेंट, त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस अगदी जॉईन केल्या केल्या जास्त काम नसतंय आणि तुम्हाला काहीच कळत नसते काय चालू आहे, कोण काय, माझं काम काय आहे, कुठं जायचं, काय जायचं. अशाच दरम्यान माझ्या पहिल्या महिन्यातच मला माझ्या घरातनं एकदा फोन आला आणि माझे सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र भेटलेले आणि सगळे गोव्याला गेलेले. म्हणजे मी सप्टेंबर 2007 मध्ये कमिशन झाले आणि युनिट जॉईन केलं नोव्हेंबर 2007 मध्ये. हे लोक गोव्याला गेलेले डिसेंबर मध्ये. आणि मला चांगलं आठवतंय, मला त्या दिवशी त्यांनी फोन केला, सगळी जण बोलायला लागली की गिरिजा तुला मिस करतोय, हे करतोय. आणि त्या एका क्षणासाठी मला अगदी असं वाटलेलं की आज जर मी आर्मीमध्ये नसते तर ह्यांच्याबरोबर गोवामध्ये एन्जॉय केलं असतं. पण तो एकच क्षण तसा होता, त्यानंतर मला आजपर्यंत कधी असं वाटलेलं नाहीये. पण मला असं कधी कधी नेमकंच नक्कीच वाटतं की कशाला सोडली आर्मी सोडली. एक शेवटचा प्रश्न आहे, विष्णूज आयपाड त्यांनी विचारले, युरोप इस्रायलमध्ये सशस्त्र दलात काही काळासाठी जाणं कंपल्सरी असतं, तसं आपल्याकडे भारतात का नाही? आपल्याकडे लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाही मुळात असल्यामुळे हे ऑप्शनल, हे कायम ऑप्शनल ठेवलेलं आहे सैन्य. आणि आपल्याकडे हे इंडियन आर्मी ही विलिंग, ही एकमेव सैन्य दल असं आहे की त्याच्यामध्ये विलिंगनेसवर लोक जॉईन होतात सैन्यात. त्याच्यामध्ये कंपल्शन कुठल्याही गोष्टीचं केलेलं नाही की तुम्हाला करायचंच आहे. पण तरीही त्याबरोबरच एनसीसी सारखे कार्यक्रम जे आपले को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे आपण म्हणतो, एनसीसी म्हणा किंवा हिचं जे तारा कमांड होतं, आता आमची पण व्हॅलर मिलिटरी अकॅडमी आहे, तर हे सगळे जे आहेत तेही ऑप्शनच ठेवलेले आहे, ही कंपल्सरी केलेली नाहीये. जरी ते युनिफॉर्म सर्व्हिसेसच्या जवळ जातात आणि ते 3 वर्षाचा कोर्स असतो तो, पण तोही ऑप्शनच ठेवलेला आहे. याचं कारण एक आहे की ज्यांना जेन्युअनली जायचंय आणि जे मनापासून झोपून द्यायला तयार आहेत तेच या क्षेत्रात पुढे जातील. ज्यांना डॉक्टर बनायचं किंवा ज्यांना सिंगर बनायचं, त्याला ओढून काढून जर बंदूक हातात दिली तर त्या व्यक्तीला, ती व्यक्ती मला जर उद्या सांगितलं कंपल्सरी तुला गाणंच गायचंय, तर मी म्हणून नाही, मला ड्रिल करायला आवडते, मला रायफल चालवायला आवडते, मी गाणं कशाला म्हणू. नाही, पण हे परमनंट नसतं ना, काही काळ त्यांना 2 वर्ष म्हणा, 3 वर्ष म्हणा, ते करायचं. आय थिंक याचं कारण हे पण आहे की आपल्या इंडियाची पॉप्युलेशन खूप जास्त आहे. एका वेळेस एवढ्या लोकांना ट्रेनिंग देणं हे आपल्याकडं फायनान्शियली आणि इक्विपमेंटच्या हिशोबाने इन्फ्रास्ट्रक्चरली इट इज नॉट पॉसिबल एवढ्या लोकांना ट्रेनिंग देणं. आणि ऍज कॅप्टन तनुजा सेड की जेव्हा हे विलिंगनेसनी असते ना, तेव्हा पॅशनेट, आमच्यासारखे पॅशनेट लोक जातात. जेव्हा ऍज अ जॉब म्हणून किंवा 2 वर्षासाठी कंपल्शन कुठल्याही गोष्टीचं केलं तर त्याच्यातला तो चार्म राहत नाही. बरोबर, जबरदस्ती केल्यासारखं. मी बोलू का? माझाच प्रश्न होता, बोलू का? हो प्लीज. कारण माझं म्हणणं असं आहे की कंपल्शन, या दॅट इज ट्रू, पण असं काहीतरी पॉलिसी असली पाहिजे की जरा तिकडे मुलं, आपली यंगर जनरेशन इज नाउ डायव्हर्टेड टू सो मेनी अदर थिंग्स अँड ऑल, तर थोडं पॅट्रिओटिझम त्यांच्यात इन्फ्युज करायला. इट्स नॉट अ कंपल्शन,
बट थोडं ट्रेनिंग मध्ये गेले तर त्यांना थोडं तरी बाबा देशाबद्दल काय, आपण कसं म्हणतो की हा तिथे आर्म फोर्सेस आर देअर अँड वी आर सेफ, बट असं म्हणून चालत नाही ना. तो लेट द यंगर जनरेशन फेस इट अँड सी दॅट हाऊ द सिच्युएशन द पीपल आर फायटिंग अँड ऑल. सो आपल्या कंट्रीसाठी हे इन्फ्यूज करायला डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट यंगर जनरेशन इज लुझिंग व्हॉट आय फील. सो म्हणजे आर्म फोर्सेस मध्ये मी पण आय एम नेव्हल ऑफिसर, नेव्ही एक्स सर्व्हिसमॅन नाव. सो आय फील दॅट my children are also disciplined in that way, though they are not joined armed forces. But still I feel की आपल्या यंगर जनरेशनला आता आपली सिच्युएशन इन द कंट्री लाईक इंडिया, आता कितीतरी आपल्याकडे फार एनिमीज वाढले आहेत. तो आय थिंक जरा तरी तिथे जायची गरज नाही, पण ट्रेनिंग दिलं तर ऍटलीस्ट थोडं तरी पॅट्रिऑटिझम जाऊन willingly you will join army or whatever armed forces. So हे यंगर जनरेशनच्या बाकीच्या पैशाच्या मागे जाण्यापेक्षा आय थिंक दिस इज समथिंग आय फील की थोडी तरी पॉलिसी इंडियन गव्हर्नमेंट शुड हॅव. त्यात ऍक्च्युली मॅम मी सांगेन की कालच मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलताना मी कुठंतरी एक कमेंट वाचली जिथं काही जण आर्मीला एवढं चांगलं बोलत नव्हते. तेव्हा मी असंच माझा राग काढताना एका मैत्रिणीला म्हणलं नाही, ह्या सगळ्यांना आर्मीमध्ये एक महिना किंवा एक वर्षभर तरी घालायला पाहिजे, म्हणजे यांना कळेल आर्मी काय करते. असं कालच मॅम तुम्ही जे बोलला ते मी माझ्या एका मैत्रिणीला म्हणले. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे की एक थोडे दिवस जरी गेले तरी त्यांना आयडिया येईल काय आहे. आपल्याकडे ती पॉलिसी नाहीये. आय थिंक देशाबद्दल थोडस जेवढं प्रेम वाढायला बिलकुल अगदी बरोबर आहे. गरज आहे असं खरी. मला वाटतं की जोपर्यंत आपल्याकडे ती पॉलिसी नाहीये तोपर्यंत ऍज पेरेंट्स किंवा ऍज कोणीही पेरेंट्स, बहीण किंवा जे कोण असेल ज्यांच्याकडे ते आहे पॉवर टू इन्फ्लुएन्स समवन. हो, कारण एनसीसी वगैरे ही मुलं इच्छेने जातात वगैरे, असं काही पेरेंटल प्रेशर नसतं. पण मुलं मी बघितले एनसीसी मध्ये एकदम स्वतःच्या इच्छेने जाऊन बिचारे सकाळपासून जातात आणि मग असं फार एक थापतात वगैरे. पण आय थिंक थोडं घातलं ना कंपल्शन, इट विल हॅपन. होऊ शकतं. थँक्यू सो मच. हा, गव्हर्नमेंट याचा विचार करेल. आपण अपेक्षा करूया, कारण मलाही आवडेल आमच्या मुलांनी ऑथॉरिटीज मध्ये गेलं ना थोडंसं पोचलं पाहिजे असं मला इकडे एक थोडंसं ऍड करावं असं वाटतं. मॅमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण मला असं वाटतं की आपण भारतात सध्या पेट्रिऑटिझम आणि डिसिप्लिन हे सैन्याशीच कनेक्ट करतो. ते जर आपण रेग्युलर नॉन युनिफॉर्म लोक पण हे करू शकतात. दिस इज नथिंग फॉलो करायचं. तो हे जर इन्कल्केट केलं शाळेपासून किंवा लहानपणापासून मुलांमध्ये झालं की पेट्रिऑटिझम आणि डिसिप्लिन हे कधी आपण हे म्हणजे इट्स लाईक बेसिक नेसेसिटी आहे. तर त्यासाठी मी युनिफॉर्म जन्माला आलाय तर तुम्ही पेट्रिऑटिक असायलाच पाहिजे. पण होत नाहीये ते. युनिफॉर्म घातल्यावरच मी पेट्रिऑटिझम दाखवेन असं मग ते किंवा फक्त 15 ऑगस्टला. एक्झॅक्टली. ऍक्च्युली ओके, म्हणूनच आपण आज ही मुलाखत घेतलेली आहे. आणि तुमच्या दोघींकडे बघून हे नक्की म्हणावं असं वाटतं की आपण जे स्वतःसाठी करतो ते आपल्या बरोबर संपून जातं, पण देशासाठी आपण जे करतो ते राहतं आणि अमर होतं. म्हणजे आपलं कार्य, म्हणजे तुमचं कार्य जे आहे ना, ते प्रत्येक जण, तुम्हालाही माहितीये की रिस्पेक्टफुली बघतंय. कोणताही डिफेन्स फोर्स मधला माणूस असू दे, एक वेगळा अँगल असतो, त्याच्याकडे बघण्याचा रिस्पेक्ट असतो सगळ्यांचा. तर मी एंडला येते आता प्रोग्रामच्या. कर्तव्यदक्ष आणि उदात्त विचारांच्या ह्या दोघी सख्यांबरोबर आपल्याला गप्पा मारताना खूप मजा आली आणि अगदी कायमचं लक्षात राहण्यासारखा तुमचा हा प्रवास आहे. तर प्रेरणादायी आयुष्य आणि अविस्मरणीय व्यक्तिमत्वाच्या ह्या दोघींनाही सॅल्यूट करून मी कार्यक्रमाची सांगता करते. तेव्हा एक शेर आठवतो की जिंदगी ऐसे मत जियो की लोग फरियाद करे, जिंदगी ऐसे जियो की लोग फिर याद करे. तर सगळ्या सख्यांना, आपल्या प्रेक्षकांना आणि कॅप्टन आणि मेजर दोघींनाही धन्यवाद. आजचा एपिसोड आमचा कायमचा लक्षात. थँक्यू मॅम, आम्हाला ते बोलवलं, आम्हाला खरंच छान वाटलं आणि थँक्यू सो मच. आम्हाला परत आर्मीचे दिवस आठवले, म्हणजे विसरलेले नाहीच आहेत, पण परत ते रिलिव्ह केले आम्ही. तर सर्वच सख्यांनी पुढच्या पुष्पात आपण भेटूया आणि तोपर्यंत आनंदी राहा आणि उंच भरारीची स्वप्न बघत राहा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.